नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द स्पॉटलाइट अकॅडमी। तर आजचं जे सेशन आहे बघा ते असणार आहे टेस्ट सिरीज एक्सप्लेनेशन। स्पॉटलाइट अकॅडमी टेस्ट सिरीज महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025। टेस्ट क्रमांक आहे 6 GS कॉम्प्रिहेन्सिव्ह 6। यामध्ये जे आहे सुरुवातीला आपण सामान्य विज्ञान या संदर्भात जे आहे प्रश्न बघूयात, त्याचबरोबर त्यांची जे उत्तरं आहेत त्या संदर्भात आपण विश्लेषण बघूयात। ठीक आहे, तर सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नासोबत। पहिला जो प्रश्न दिलेला आहे हा पेशी अंगकांच्या स्वरूपात दिलेला आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये जे सेल ऑर्गेनेल आहे पेरोक्सिसोम या संदर्भात हा प्रश्न दिलेला आहे। तर या विशेष पेशी अंगकाचे कार्य काय आहे, ठीक आहे, तर या संदर्भात विधान जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। तर पहिले जे विधान आहे ते हायड्रोजन पेरॉक्साईडचे विघटन करतात, तर हे जे विधान आहे ते सत्य आहे। आता पेरोक्सिसोम जे असतात तर ते बेसिकली वॉटर आणि त्याचबरोबर ऑक्सिजन अशा दोन घटकांमध्ये जे आहे विघटन करतात। कशाचं? तर हायड्रोजन पेरॉक्साईडचं। ठीक आहे, त्यानंतर दुसरं स्टेटमेंट जर आपण बघितलं तर ते ऑक्सिश्वसनाद्वारे ATP निर्माण करतात। हे कार्य कोणाचं आहे? तर माइटोकॉन्ड्रियाचं आहे। बघा कोणाचं आहे? माइटोकॉन्ड्रियाचं। ठीक आहे, त्यानंतर तिसरं जे स्टेटमेंट आहे ते प्रथिनांचे संश्लेषण करून त्यांची पॅकेजिंग करतात। हे कार्य जे आहे प्रथिन संश्लेषण वगैरे हे कोणाचं आहे? तर हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्याचबरोबर गॉल्गी बॉडीज जे आहे यांचं ते असणार आहे। बघा ठीक आहे, तर विविध पेशी अंगकांचे काय आहे ते कार्य आहे। त्यानंतर चौथं जे आहे ते पेशी विभाजनासाठी जबाबदार असतात। ठीक आहे, तर सेंट्रिओल्स वगैरे जे आहेत स्पिंडल फायबर्स तर बेसिकली हे त्यासाठी कार्य करत असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2 आहे। विचारलेला आहे की रोग प्रतिकारक प्रक्रियेदरम्यान अँटीबॉडीज तयार करणारी प्राथमिक पेशी कोणती आहे? ओके, म्हणजे खालीलपैकी कोणत्या पेशी अँटीबॉडीज तयार करतो असं विचारलेलं आहे। ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे बघा टी हेल्पर पेशी। आता इथे लॉजिक आपल्याला डेव्हलप करायचं आहे की या हेल्पर पेशी आहेत बघा काय करणार? या मदत करणार आहे। कोणाला मदत करतील या? डायरेक्टली तर ज्या प्लाझ्मा बी पेशी आहे यांना त्या मदत करणार आहे। ठीक आहे, तर उत्तर काय असणार आहे आपलं? प्लाझ्मा बी पेशी। आता याच्यामध्ये बेसिकली काय केलं जातं? तर अँटीबॉडीज तयार करायला जातात। ठीक आहे, दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, एक आहे अँटीजन आणि दुसरं आहे अँटीबॉडीज। अँटीजन म्हणजे जे शरीरामध्ये विरुद्ध काम करणार आहे, ओके, जे आपली हेल्थ आहे स्वास्थ्य आहे त्याच्या विरुद्ध जे काम करणार आहे त्याला म्हटलं जाईल अँटीजन। आणि अँटीजनला फाईट करण्यासाठी जे निर्माण केलं जातं शरीरामध्ये त्याला काय म्हटलं जाईल? अँटीबॉडीज असं म्हटलं जाणार आहे। आणि या अँटीबॉडीज शरीरामध्ये कोण तयार करतात? तर बी पेशी ज्या आहेत बी सेल्स या तयार करतात। तर ते जे आहे त्याच्यामध्ये प्लाझ्मा जे आहे प्लाझ्मा सेल्स त्यामार्फत जे आहेत ते तयार करतात। ठीक आहे, तर दोन शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, प्लाझ्मा पेशी त्याचबरोबर बी पेशी। त्यानंतर जर इथे जर आपण ऑप्शन बघितला नैसर्गिक मारक पेशी नॅचरल किलर्स, तर हे डायरेक्टली जाऊन जे आहे त्या पेशीवरती अटॅक करतात। ठीक आहे, प्रत्यक्ष पद्धतीने जे आहे घात करून ते काय करतात? पेशीला संपवतात। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, प्रश्न क्रमांक आहे 3। पुढील विधाने विचारात घ्या। ठीक आहे, तर 3 विधानं दिलेली आहेत बघा आणि विचारलेलं आहे की आकाश निळे दिसण्याचे कारण वरीलपैकी कोणते आहे? ठीक आहे, व्हाय द स्काय इज ब्ल्यू। पहिलं जे स्टेटमेंट आहे दिलेलं आहे की मानवी डोळा निळ्या रंगास संवेदनशील असतात। आता जेवढाही दृश्य प्रकाश आहे त्यामध्ये आपल्याला माहिती की विविध रंग जे आहेत ते आपल्याला दिसतात। जर आपण रेनबोचा जर विचार केला तर आपल्याला जे आहे व्हायलेट कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, ग्रीन कलर आहे, येल्लो आहे, ऑरेंज आहे, रेड आहे, असे प्रत्येक टाईपचे जे कलर्स आहेत आपल्याला दृश्य प्रकाश म्हणजेच व्हिजिबल लाईटमध्ये दिसून येतात। मग त्यापैकी निळा एक रंग आहे का? येस, तर निळा रंग जो आहे तो मानवी डोळ्यांना दिसून येतो। पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे। दुसरं स्टेटमेंट बघूयात, अधिकतम प्रकाशाचे शोषण वायुमंडळाच्या वरच्या थरात होते म्हणून आकाश निळे दिसते का? तर नाही। ठीक आहे, तर आकाश निळं दिसण्यामागचं मूळ कारण काय आहे? तर स्कॅटरिंग ऑफ लाईट आहे। ठीक आहे, हा शब्द विसरायचा नाही। ठीक आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईट त्याला आपण म्हणतो प्रकाशाचे विकिरण असं म्हणत असतो। ठीक आहे, विकिरणामध्ये बेसिकली काय होते? जे काही पार्टिकल्स आहेत जे काही कण आहे कुठे वातावरणातील कण, तर इथे जे आहे लाईट ही ह्या कणांवरती काय होत असते? कंटिन्युअसली रिफ्लेक्ट होत असते। यालाच आपण काय म्हणतो? प्रकाशाचे विकिरण असं म्हणत असतो। त्यामुळे दुसरं स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं आहे। तिसऱ्या स्टेटमेंटकडे जाऊयात सी वरती। तर इथे दिलेला आहे की सूर्य दृश्य प्रकाश किरणे उत्सर्जित करतो। बरोबर, सूर्यामधून जो प्रकाश येतो त्याच्यामधून व्हिजिबल लाईट असते आणि या व्हिजिबल लाईटमुळेच जेवढ्याही गोष्टी आपल्याला दिसतात या सूर्यप्रकाशामुळे त्या आपल्याला दिसत आहे। ठीक आहे, तर तिसरं जे आहे लॉजिकली करेक्ट असणार आहे। आता ऑप्शन जे आहे बघा ए आणि सी आपल्याला कुठे बघायला मिळतं?
तर क्रमांक 3 मध्ये. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय असणार आहे? 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 4. विचारलेला आहे की खालीलपैकी चव, ओके, जिभेवरती जी चव असते बघा, या चवीच्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. तर या संबंधित कोणते विधान योग्य आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. पहिला आहे बघा, उमामी चव ग्लुटामेट रिसेप्टर्सद्वारे ओळखली जाते. ठीक आहे, जी उमामी चव आहे बघा, जी मध्यभागी स्थित असते, जीभ जर आपण बघितलं जिभेच्या मध्यभागी स्थित असलेली उमामी चव ही ग्लुटामेट रिसेप्टर्समुळे जे आहे ते आपल्याला अनुभवायला मिळते. पहिलं विधान जे आहे तेच बरोबर आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे. दुसरं जे ऑप्शन्स आहेत ते आपण ॲनालाइज करूयात, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये जर आपल्याला प्रश्न विचारले गेले, ओके, जिभेच्या संदर्भात, तर ते आपल्याला तिथे सोडवता आले पाहिजे. दुसरं आहे बघा, कडू चव जिभेच्या टोकावरती केंद्रित असते. तर कुठे असते? टोकावरती नसते. कुठे असते? तर मागे असते. ठीक आहे, जिभेच्या मागच्या बाजूला जी आहे ती स्थित असते. चौथं जे ऑप्शन आहे, गोड चव फोटो रिसेप्टर प्रथिनांमुळे समजते. तर असं नाही आहे बघा, गोड चव जी आहे समोरील जे भाग आहे जिभेचा टोकावरचा जो भाग आहे तिथून आपल्याला गोड चव कळत असते. आणि प्रथिनं जे आहे फोटो रिसेप्टर्स हे कुठे असतात? तर मानवी डोळ्यांमध्ये असतात. कुठे असतात? आईजमध्ये. ठीक आहे, फोटो म्हणजे काय? लाईट. तिसरं जे ऑप्शन आहे, आंबट व खारट चव गंध ऊतींद्वारे जे आहे समजते. आता गंध ऊती ज्या असतात त्या कुठे असतील? तर नाकाच्या संदर्भात ते आहेत, नोज. ओके, तर इथे जे आहे बघा, आपल्याला सेल्स लक्षात ठेवायचे जिभेच्या संदर्भात. कोणते असणार आहे? गस्टॅटरी सेल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, गस्टॅटरी पेशी. ठीक आहे, उत्तर काय आहे? 4चं 1 आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक आहे 5. खालीलपैकी त्वचेच्या कोणत्या थरात मेलॅनिन तयार केले जाते? ठीक आहे, तर थर कोणता असणार आहे? स्ट्रॅटम बेसाली. ओके, तर 4 नंबरचा ऑप्शन आपला इथे करेक्ट आहे. पहिलं जे आहे बघा, सबक्युटेनियस लेयर, याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ, त्याला आपण काय म्हणतो? फॅट जे आहे ते स्टोअर केले जातात, साठवले जातात. ओके, तर सबक्युटेनियस लेयर जे आहे याच्यामध्ये आपल्याला फॅट्स जे आहे, स्निग्ध पदार्थ, मेद पदार्थ हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, त्यानंतर दुसरं जे आहे स्ट्रॅटम कॉर्नियस आणि त्याचबरोबर पुढे दिलेलं आहे डर्मिस. आता स्ट्रॅटम कॉर्नियम म्हणजे काय? इथे आपल्याला डेड स्किन बघायला मिळते, म्हणजे मृत जे आहे, मृत पेशी ज्या आहेत त्वचेवरच्या त्या आपल्याला बघायला मिळतात. ओके, म्हणजे कुठे लेअर असणार आहे ते? तर आउटर लेअर जी आहे स्किनची, ओके, जी आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघतो, तर ती कशापासून बनलेली आहे? स्ट्रॅटम कॉर्नियम पासून बनलेली आहे. त्यानंतर पुढे आपण जाऊया डर्मिस. डर्मिस मध्ये जे आहे आपल्याला ब्लड व्हेसल्स म्हणजेच रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या बघायला मिळतात. ओके, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. उष्णस्तनांतर जे आहे त्याला आपण हीट ट्रान्सफर असं म्हणत असतो. तर या संदर्भात कोणतं विधान योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, प्राण्यासाठी माध्यमाची गरज नसते. आता बघा, बेसिकली जर आपण विचार केला, सूर्यप्रकाश आहे बरोबर, सूर्यामधून जे आहे उष्णता येत असते आणि ही उष्णता पृथ्वीवरती जेव्हा पोहोचते तर वातावरणाच्या वरती कोणत्याही प्रकारचं माध्यम असतं का? तर माध्यम नाही. मग वरती काय? आकाशामध्ये व्हॅक्यूम आहे, म्हणजे उष्णतेला माध्यमाची गरज असते का? तर गरज नसते. पहिलं स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. दुसरं बघूयात, संवहन कंडक्शन मध्ये कणांची घन हालचाल होत असते. तर घन हालचाल होत नाही. हालचाल कशी असणार? रेणू आधारित असतात, म्हणजेच मॉलिक्युलर लेवलवरती ती असणार आहे. ओके, सूक्ष्म स्तरावरती जे आहे मॉलिक्युलर लेवलवरती ती असणार आहे. बघा, चुकीचं आहे बघा स्टेटमेंट. तिसरं आहे सी, प्रक्रमण कन्व्हेक्शन घन पदार्थांमध्ये प्रबळ असतो. तर कुठे असतो हा? द्रव पदार्थामध्ये, म्हणजे लिक्विड्समध्ये प्रबळ असतो. ठीक आहे, 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. कन्व्हेक्शन असल्यास आपल्याला लिक्विड नाव लक्षात ठेवायचं आहे, त्याचबरोबर कंडक्शन असल्यास आपल्याला सॉलिड नाव लक्षात ठेवायचं आहे. बघा, ठीक आहे, कंडक्शन कुठे होणार? सॉलिड्समध्ये. कन्व्हेक्शन जे आहे कुठे होणार? तर लिक्विड्समध्ये आपल्याला बघायला मिळणार. ठीक आहे, तर बी आणि सी कसं आहे? चुकीचं आहे. ए स्टेटमेंट बरोबर आहे. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. इथे विचारलेलं आहे की कीटक भक्षी वनस्पती अन्न तयार करण्यासाठी स्वयंपोषित असतातच तरी त्या कीटक का पकडतात? ठीक आहे, जसं की आपल्याला माहिती आहे बरेचसे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स जे आपण म्हणतो, राईट,
त्यामध्ये बघा नायट्रोजन अभावी जे आहे जमिनीत जे आहे ते वाढतात आणि नायट्रोजन या पोषण तत्वाची पूर्तता करण्यासाठी कीटक भक्षी वनस्पती काय करतात तर बेसिकली कीटकांना ते पकडतात। ओके, आता याच्यामध्ये बघा बऱ्याच वेळेस आपल्या जोड्यालावामध्ये सुद्धा असे काही वनस्पतीचे नाव सुद्धा दिले जातात। तुम्हाला ही नाव पण माहिती पाहिजे बघा जे फेमस आहेत, जसं की व्हीनस फ्लायट्रॅप एक आहे बघा। ओके, आणि इतर जे प्लांट्स आहेत बघा ते तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते कमेंट करायचे आहेत। ठीक आहे, अजून कोणकोणते असे कीटक भक्षी जे आहे वनस्पती असतात। ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे AB रक्तगट असलेल्या व्यक्तींचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? ते इझी क्वेश्चन आहे बघा, रेग्युलर आहे। ओके, बऱ्याच वेळेस रिपीट सुद्धा झालेला आहे। तर यामधून जे आहे बघा यांना युनिव्हर्सल एक्सेप्टर असं म्हटलं जातं, म्हणजे कोणत्याही रक्तगटांमधून जे आहे व्यक्ती असलेल्या त्यांना जे आहे रक्त हे इथे एक्सेप्ट करता येतं ड्युरिंग द ब्लड ट्रान्सफर। ओके, तर रिसीव्ह ब्लड फ्रॉम दी ऑल ब्लड ग्रुप, सर्व रक्तगटाकडून जे आहे रक्त ते घेऊ शकतात। ओके, तर रक्तदान जे करतात ते कोणते असतात तर ओ गटातील व्यक्ती असतात बघा। जे रक्तदान करू शकतात सर्वांना ते कोणते असतात? ओ असतात। ठीक आहे, यांना काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जातं। ज्यांचं AB आहे यांना काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल एक्सेप्टर असं म्हटलं जातं। ठीक आहे, उत्तर काय असणार आहे? 8चं 4 असणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। इथे विचारलेला आहे की मानवी भ्रूण विकासात नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू जे आहे मधून डॅशमधून निर्माण होते। बेसिकली जे आहे मध्य जनस्तर जे आहे मेझोडर्म यामधून ती निर्माण होत असते बघा। आता या सर्व काय आहेत? या जर्म लेयर्स आहेत बघा, जर्म लेयर्स। ओके, सुरुवातीचा काळ असतो जेव्हा एम्ब्रिओ हा डेव्हलप होत असतो तेव्हा आपल्याला जर्म लेयर जे आहेत त्या बघायला मिळतात, जसं की एंडोडर्म आहे, एक्टोडर्म आहे। ठीक आहे, तर एक्टोडर्म मधून जे आहे आपल्याला त्वचा, त्याचबरोबर आपली चेतासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम ही डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येते। त्वचा आणि त्याचबरोबर नर्वस सिस्टीम जे आहे एक्टोडर्म मधून डेव्हलप होते। एंडोडर्मचा जर विचार केला तर आतील आपले नाजूक असे अवयव आहे तर हे आपल्याला एंडोडर्म मधून डेव्हलप झालेले दिसून येतात, जसं की याचं उदाहरण असेल लिव्हर। ओके, त्यानंतर आहे इंटेस्टाईन, पोटातली जी आतडी आहेत हे सर्व याच्यामध्ये येणार बघा। न्यूरल ट्यूब मधून काय डेव्हलप होत असेल तर बेसिकली स्पायनल कॉर्ड जो आहे, ओके, पाठीचा ज्याला आपण कणा असं म्हणतो स्पायनल कॉर्ड, हा बेसिकली याच्यामधून डेव्हलप होत असतो बघा। ठीक आहे, तर बऱ्याच वेळेस जे आहे जोड्यालावामध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 10। रेट्रोव्हायरस संदर्भात कोणते विधान योग्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे बघा। पहिलं विधान बघूया, ते DNA विषाणू असून DNA द्वारे पुनरुत्पादन करतात। आता रेट्रोव्हायरस जो आहे बघा, रेट्रोव्हायरस, तर हा जो व्हायरस आहे कुठे बघायला मिळतो? आपल्याला HIV मध्ये बघायला मिळतो बघा रेट्रोव्हायरस, राईट। तर आता हा कसा आहे तर हा RNA टाईपचा व्हायरस आहे बघा। DNA आहे का तर DNA नाही। पहिलं स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं आहे। दुसरं स्टेटमेंट आहे की ते रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस वापरतात। रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस म्हणजे काय तर बेसिकली हे काय करतात तर RNAचं रूपांतर हे DNA मध्ये करतात, याला काय म्हटलं जाईल? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस प्रोसेस असं म्हटलं जातं। तर हे ट्रू आहे बघा, म्हणजेच काय 10चं उत्तर काय असणार आहे? 2। तिसरं विधान आहे ते फक्त आदिकेंद्रकी पेशींना संसर्ग करतात। तर सेल टाईप कोणताही असेल, प्रोकॅरियोटिक असेल, युकॅरियोटिक असेल, आदिकेंद्रकी केंद्रकी कोणत्याही टाईपचे पेशी असतील सर्वांना ते काय करतात? संसर्ग करू शकतात। ठीक आहे, चौथा आहे की त्यांचे जीनोम प्रत्यक्ष mRNA म्हणून कार्य करते, हे सुद्धा कसं आहे? चुकीचं आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। प्रश्न क्रमांक आहे 11। खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही? इझी क्वेश्चन आहे बघा, फक्त कारणीभूत जे घटक आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे। आता बघा याच्यामध्ये जे पहिलं दिलेलं आहे आपल्याला डेंग्यू। ओके, तर आपल्याला डासाचं एक नाव माहिती पाहिजे, ॲडिस इजिप्टी जो आहे, त्या डासामुळे तो होत असतो। आता हा फक्त कॅरियर आहे बघा। त्यानंतर ज्याला कारणीभूत असलेला जो विषाणू आहे तो कोणता असणार आहे? फ्लॅवी व्हायरस। ठीक आहे, फ्लॅवी व्हायरस नाव लक्षात ठेवायचं आहे बघा। ठीक आहे, डेंग्यूच्या संदर्भात। इन्फ्लुएन्झा जो आहे ना, इन्फ्लुएन्झा आपण बघतो, स्वाईन फ्लू पण काय एक इन्फ्लुएन्झा आहे, राईट। कोरोना व्हायरस सुद्धा काय एक इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्थोमिक्झो व्हायरिडी हे नाव लक्षात ठेवायचं आहे, ऑर्थोमिक्झो व्हायरिडी। ओके, त्यानंतर टायफॉइड जो आहे, टायफॉइड कशामुळे होतो तर जीवाणूमुळे होत असतो, बरोबर। विषाणूमुळे होतो का तर नाही, जीवाणूमुळे तो होत असतो। टायफॉइड जो आहे साल्मोनेला टायफी
कारणीभूत घटक काय आहे जीवाणू? साल्मोनेला टायफी. ओके, उत्तर काय असणार आहे मग? पर्याय क्रमांक 3. चौथं जे आहे रेबीज है ना, सध्या न्यूजमध्ये पण आहे बघा बऱ्याच वेळेस नाही का. रेबीज जे आहे हा चर्चेमधला आजार आहे. तर याच्यामध्ये बघा रॅबिडो व्हायरस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणता व्हायरस असणार आहे? रॅबिडो व्हायरस. ओके, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक आहे 12. डॉपलरचा जो प्रभाव आहे, डॉपलर इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर 2 विधान दिलेले आहेत. पहिले विधान आहे की स्त्रोत निरीक्षकाच्या दिशेने येत असेल तर निरीक्षित वारंवारता कमी होते. आता बेसिकली डॉपलर इफेक्टची संकल्पना काय आहे बघा. जर 2 आपल्याकडे सोर्स आहे, ठीक आहे, एखादा व्यक्ती इथे उभा आहे, त्याचबरोबर इथे ॲम्ब्युलन्सचा एक लाईट आहे, सायरन आहे बघा. इथे काय आहे? सायरन आहे किंवा ॲम्ब्युलन्सचा एक लाईट आहे. म्हणजेच काय डॉपलर इफेक्ट हा दोन्ही पद्धतीने कार्य करतो. प्रकाशावरती सुद्धा कार्य करतो, त्याचबरोबर ध्वनीवरती सुद्धा तो कार्य करणार आहे. आता सोर्स जो आहे, ओके, ऐकण्याचा जो सोर्स आहे आणि जिथून जो ध्वनी किंवा जो प्रकाश क्रिएट होतोय. आता डॉपलर इफेक्ट काय म्हणतो की जसं जसं यांची जी लांबी आहे ही कमी होणार, तसं तसं वारंवारता जी आहे ही वाढत जाणार. ठीक आहे, काय होणार? वाढत जाणार. म्हणजेच काय, अंतर जर कमी झाला तर वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी वाढते. अंतर जर वाढला तर फ्रिक्वेन्सी काय होते? ती कमी होत असते. हा जो संबंध आहे बघा आपल्याला डॉपलर इफेक्टमध्ये दाखवला जातो. ठीक आहे, तर पहिले जे स्टेटमेंट आहे, जर स्त्रोत निरीक्षकाच्या दिशेने येत असेल तर निरीक्षित वारंवारता कमी होणार. तर कमी नाही होणार, ते कशी होणार? वाढणार, म्हणजेच जास्त असणार. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं दिलेलं आहे की हा प्रभाव ध्वनी आणि प्रकाश दोन्हींसाठी लागू होतो. तर दोन्हींसाठी काय तो लागू होत असतो. ठीक आहे, ॲम्ब्युलन्सचं तुम्ही उदाहरण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये सायरन सुद्धा आहे, त्याचबरोबर लाईट सुद्धा आहे. ठीक आहे, तर 12चं उत्तर जे आहे बघा, फक्त विधान ब जे आहे ते इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी ज्या भौतिक राशी दिलेल्या आहेत त्यांचे SI एकक कोणती जोडी योग्य नाही असं विचारलेलं आहे बघा. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे बघा. फोर्सचं काय असतं? न्यूटन आहे बघा, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, काय आहे तर न्यूटन आहे ना. इथे काय दिलेलं आहे? वॉट असं दिलेलं आहे बघा. ठीक आहे, तर पॉवरचं जे आहे ते आपल्याला वॉट असं बघायला मिळतं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक आहे 14. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणते विधान आयसोटोन्सच्या संदर्भात योग्य आहे असं विचारलेलं आहे. तर आयसोटोन्सची संकल्पना काय? ज्यामध्ये समान न्यूट्रॉनची संख्या असते त्यांना आपण काय म्हणत असतो? आयसोटोन्स असं म्हणत असतो. आता असे जे एलिमेंट्स आहेत ते कोणकोणते आहेत? तर सल्फर 36, ओके, त्याचबरोबर क्लोरीन 37, त्यानंतर आहे आर्गॉन 38. ठीक आहे, तर ही महत्त्वाची नावं आहे बघा जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर उत्तर काय आहे आपलं? पर्याय क्रमांक 2, ज्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या कशी आहे? समान आहे. आता पहिलं जे ऑप्शन आहे, आयसोटोप्समध्ये अणुक्रमांक समान असतात, ही कशाची डेफिनेशन आहे? तर ही आयसोटोप्सची आहे. कशाची आहे? आयसोटोप्स. तिसरं जे आहे बघा, आयसोटोप्समध्ये वस्तुमान संख्या जी आहे म्हणजे मास, ओके, वस्तुमान जे आहे ते समान असतं. तर हे कशाची डेफिनेशन आहे? आयसोबार्सची आहे बघा. ठीक आहे, तर आयसोबार्स, आयसोटोप्स आणि आयसोटोन्स अशा तिन्ही कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्या इथे क्लिअर झालेल्या आहेत. ओके, अनुक्रमांक, वस्तुमान, त्याचबरोबर न्यूट्रॉनची संख्या या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे बघा, प्रभार वस्तुमान जे आहे याचं जे गुणोत्तर आहे, EM रेशो ज्याला आपण म्हणतो, ओके, चार्ज आणि मास यांचा रेशो, तर हा सर्वप्रथम कोणी मोजलेला आहे? तर उत्तर काय असणार आहे? J.J. थॉम्सन. ठीक आहे, ज्यांनी जे आहे इलेक्ट्रॉनचा शोध लावला त्यांनाच काय इथे क्रेडिट दिलं जातं बघा. ठीक आहे, गोल्डस्टाईन यांनी काय केलेलं आहे की पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असतात असं सर्वप्रथम सांगणारे जे होते ते कोण होते? गोल्डस्टाईन हे होते. त्यानंतर रुदरफोर्ड जे आहे, रुदरफोर्डला कशाशी क्रेडिट केलं जातं? तर यांनी जे आहे न्यूक्लियस म्हणजेच केंद्रक जो आहे तो अणूमध्ये असतो याचं श्रेय जे आहे कोणाला दिलं जातं? रुदरफोर्ड यांना दिलं जातं. त्याचबरोबर पुढे चालून जे आहे प्रोटॉन्स हे जे नाव जे आहे कोणी दिलेलं आहे? पुन्हा रुदरफोर्ड यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 16. विचारलेला आहे की द्रवामधील वायूंची विद्राव्यता डॅशमुळे वाढते. तर बेसिकली तापमान कमी आणि दाब वाढल्यास जे आहे ही
विद्रव्यता वाढत असते. कोणता नियम आहे हा? नियमचं नाव लक्षात ठेवायचं आहे, हेनरीज लॉ असं याला म्हणतात. कोणता नियम आहे? हेनरी यांचा नियम आहे बघा, हेनरीज लॉ. त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते विधान वेदनाशामक जे आहेत, ओके, ज्याला आपण ॲनाल्जेसिक्स असं म्हणतो, तर या औषधांबद्दल योग्य आहे. आता वेदनाशामक जे आहेत तर ते बेसिकली वेदना कमी करतात, ओके, परंतु शुद्धीवरती परिणाम करत नाही. पहिले जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. काही उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता, जसं की आयबोप्रुफेन आहे, त्याचबरोबर जे आहे पॅरासिटामॉल जे आहे ते उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. रेग्युलर लाईफमध्ये ज्या मेडिसिन्स असतात बघा, ओके, बऱ्याच वेळेस जे आहे थंडी ताप असेल तर या मेडिसिन्स दिल्या जातात. ओके, तर बेसिकली बघा ॲनाल्जेसिक्स. आणि पुढचा जो प्रश्न आहे ट्रँक्युलायझर्स, याच्यामध्ये कन्सेप्च्युअल डिफरन्स आहे बघा. ओके, तर हे कदाचित जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढे दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी ट्रँक्युलायझर्स विषयी योग्य विधान कोणते आहे? ट्रँक्युलायझर्स बेसिकली काय करतात, तर चिंता जे आहे ते कमी करतात. स्ट्रेस रिडक्शन जे आहे मेडिसिन्स यांना म्हटलं जातं. ओके, ऑप्शन नंबर 3 जे आहे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, उष्मगतिका म्हणजेच थर्मोडायनॅमिक्स या नियमाविषयी जे आहे योग्य विधान निवडायचं आहे. ठीक आहे. तर पहिला नियम जो आहे तो सांगतो की ऊर्जा जतन जी आहे तर ही आपल्याला नेहमी बघायला मिळते. ओके, तर पहिलं जे आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स टॉक्स अबाउट दी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सेकंड जो लॉ आहे तो एंट्रोपी जे आहे व त्याचबरोबर डायरेक्शन ऑफ द प्रोसेस याच्या संदर्भात सांगतो, ते सुद्धा ट्रू आहे. थर्ड जे आहे झिरोथ नियम, तर झिरोथ नियम बेसिकली थर्मल इक्विलिब्रियम यासोबत जे आहे डील करत असतो बघा. ठीक आहे, थर्मल इक्विलिब्रियम. ओके, उष्णतामध्ये जे आहे समतोल जो आहे तो निर्माण होण्यासाठी जे आहे झिरोथ नियम जो आहे तो वापरला जातो. ठीक आहे. तर सी जे आहे इथे चुकीचं असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर आहे. ए आणि बी हे दोन स्टेटमेंट इथे योग्य आहे बघा. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा, कृत्रिम साखरेविषयी इथे विचारलेला आहे. ओके, आता बघा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत बघा इथे. पहिला आहे की सॅकॅरिन. सॅकॅरिन जे आहे त्वरित चयापचय होते व तात्काळ ऊर्जा मिळवण्यासाठी जे आहे वापरले जाते. आता बेसिकली जर आपल्याला एवढं माहीत असेल की आर्टिफिशियल स्वीटनर जे आहे किंवा आर्टिफिशियल शुगर्स याच्यामध्ये 0 कॅलरीज असतात. काय असतात? 0 कॅलरीज. त्यामुळे ऊर्जा यांच्यामधून मिळणार आहे का? तर ऊर्जा मिळणार नाही. पहिलं स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं आहे. सेकंड आहे की अस्पार्टेम स्वयंपाकासाठी योग्य नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे. याचं कारण असं आहे की याचं जे विघटन आहे ते लवकरात लवकर होत असतं, त्यामुळे अस्पार्टेमला जे आहे कुकिंगसाठी यूज केलं जात नाही. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट बघूया, सुक्रालोज चवीला कडू असते, तर कडू नसते बघा. बेसिकली काय आहे तर ते बेसिकली स्वीट असते. ओके, तर कडू काय असणार? सॅकॅरिन जे आहे तर ते बेसिकली कडू असणार आणि सुक्रालोज जे आहे ते काय असणार तर स्वीट असणार. व पेयांमध्ये वापरणे टाळले जाते, तर असं होत नाही बघा. जर जनरली तुम्ही जर बघितलं सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे आहेत, ओके, तर याच्यामध्ये हे वापरले जाते. चौथा आहे सर्व कृत्रिम गोड पदार्थांवरती कॅन्सरजन्य परिणामांमुळे बंदी घालण्यात आली आहे. तर असं नाही आहे बघा. आता सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे जे आहे ते रेग्युलर तुम्ही बघतातच, ते सेल केले जातात आणि त्याचं इंटेक जे आहे तोही केला जातो. ठीक आहे. तर चौथं कसं आहे थोडंसं इलॉजिकल पद्धतीचं आहे. पहिलं एलिमिनेट होणारं स्टेटमेंट कुठं आहे असणार आहे? ऑप्शन नंबर 4. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाईट अकॅडमीच्या राज्यसेवा प्रिलिमच्या टेस्ट सिरीजच्या डिस्कशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा प्रिलिमच्या डिस्कशनमध्ये आता आपण जे आहे पॉलिटीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न बघणार आहोत. एकतर बघा तुम्हाला जे आहे ना की याचा जो फॉर्मॅट आहे बघा पेपरचा, तो आयोगानुसार जे आहे तो दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला पेपर घेतल्यानंतर जो आहे तर तो आयोगाचा पेपर हातात असल्याचा फील देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो टीमनी केलेला आहे. सो पॉलिटीचे जे प्रश्न आहेत बघा 21 पासून सुरू होतात. सगळ्यात पहिला प्रश्न आपला आहे कलम 23 बद्दल जे आहे. सो कलम 23 जे आहे ते मानवी वेठबिगारीला प्रतिबंध घालते, बरोबर आहे बघा. देवदासी प्रथेला पण प्रतिबंध घालते आणि भेदभावाशिवाय कसल्याही डिस्क्रिमिनेशन शिवाय सार्वजनिक उद्देशासाठी राज्य सक्तीची सेवा लादू शकतं. सो बेसिकली राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन जे आहे, शोषणाविरुद्धचे अधिकार, मग त्याच्यामध्ये आर्टिकल 23 आहे, आर्टिकल 24 आहे. फंडामेंटल राईट्स असतील, DPSP असेल किंवा फंडामेंटल ड्युटीज, याच्यावर रुटीन प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामुळे ते एकदम परफेक्ट पाहिजे. सो इथं तीनही स्टेटमेंट जे आहे तर ते आपले बरोबर आहे. आणि याच्याकरता अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 हा पण इथं महत्त्वाचा आहे बघा.
सो ट्रॅफिकिंग आणि त्याच्याशी रिलेटेड बाबी ज्या आहेत त्या थोड्याशा प्रॉपरली आपण केल्या पाहिजेत की त्याच्यासाठीचा कायदा जो आहे तर तो मॅटर करतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 22वा, चुकीचं विधान निवडायचं आहे. कधीही बघा सिली मिस्टेक ज्या आहेत, आता जी मुलं पेपरनंतर भेटतात त्यांच्या ॲनालिसिस किंवा मेंटॉरशिपची जी मुलं आहेत, बऱ्याचदा जे आहे की अशा सिली मिस्टेक आपण करतो की वाचताना जे आहे आपण गृहीत धरतो की योग्यच विचारलं असेल. सो इथं चुकीचं विधान तुम्हाला विचारलेलं आहे. याचं जे स्टेटमेंट आहे की 1940च्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी करावी मान्य केलं. सो इथं जे आहे हे पूर्णतः नाही, मुख्यतः होतं. म्हणजे इन जनरल भारतीय तिच्यामध्ये असावे, भारतीयांना जरा स्कोप द्यावा, हे 1940मध्ये होतं. परंतु जे आहे की पूर्णतः भारतीयांनी करणं हा जो रेफरन्स आहे हा 1942 क्रिप्स मिशनच्या अंतर्गत येतो बघा. ओके, सो बेसिकली ही एक बाब लक्षात ठेवा, हा शब्द इथं प्रॉब्लेमॅटिक आहे. 1946 मधील कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद जी आहे तर ती करण्यात आली होती. सो हे स्टेटमेंट मात्र जे आहे तर ते बरोबर आहे. आता संविधान सभेचा जेव्हा उल्लेख येतो बघा तर तेव्हा पहिली गोष्ट काय येते तर 1934 जे आहे. 1934मध्ये M.N. रॉय जे आहे, मानवेंद्रनाथ रॉय यांनी जे आहे सर्वप्रथम ही संकल्पना मांडली होती की आपल्याला जे आहे एक संविधान सभा असणं आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आता याचा एक रेफरन्स आधीचा पण मिळतो 1942चा जो 1922 याच्यामध्ये जे आहे गांधीजींनी 1922मध्ये ही संकल्पना मांडली होती, पण असा स्पष्टपणे तिच्यामध्ये जे आहे संविधान असा उल्लेख नव्हता. सो एक इनफॉर्मल पद्धतीची मागणी जी आहे ती गांधीजींचा पण एक रेफरन्स आपल्याला मिळतो आणि जे आहे 1934 तो M.N. रॉय यांचा रेफरन्स आहे. एकंदर जे आहे बघा ऑगस्ट ऑफरमध्ये हे होतं की मुख्यतः भारतीयांनी बनवावी. 1942मध्ये क्रिप्स मिशनने सांगितलं की ही पूर्णतः भारतीयांनी जे आहे तर ती बनवणं अपेक्षित आहे. आणि याच्यामध्ये कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये जे आहे संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद झाली होती. मात्र हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे, कारण नंतर ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या कॅबिनेट मिशनच्या याच्यानुसार झाल्यात. सो इथं तुम्हाला जे आहे चुकीचं विधान जे आहे फक्त उत्तर जे आहे तुमचं 1 आहे बघा. ओके, त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे आपला 23वा प्रश्न जो आहे बघा, पॉलिटीमधला तिसरा प्रश्न 23वा. ओके, 42व्या घटनादुरुस्तीने घटनेमध्ये 2 भाग समाविष्ट करण्यात आले. बरोबर आहे, घटनेमध्ये 42व्या घटनादुरुस्तीने 2 भाग जे आहे समाविष्ट केले. 4A जे आहे फंडामेंटल ड्युटीज आणि दुसरा जो आहे तो म्हणजे 14A ट्रिब्युनल्स जे आहे. सो 14A ट्रिब्युनल्स. ओके, सो न्यायाधिकरणं जे आहेत. सो 14A. सो बेसिकली हे 2 जे आहेत बघा तर ते इथं महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे 97व्या घटनादुरुस्तीने 9B ची जे आहे तर ती हिच्यामध्ये समाविष्ट केला भाग जो आहे तो. हेही बरोबर आहे. हिच्यामध्ये जे आहे की तुम्हाला कोऑपरेटिव्ह किंवा सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या स्थापन करण्याचा जो आहे अधिकार आणि त्या गोष्टी येतात. आता 23वं जे आहे बघा हिच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन्ही स्टेटमेंट जे आहेत तुमचे योग्य आहेत. 97वी घटनादुरुस्ती किंवा सहकार हे यावेळेस खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण पण आहे. त्याचं कारण असं आहे बघा की सहकारचं पहिलं धोरण जे आहे ते आलेलं आहे. सहकार मंत्रिमंडळ आल्यानंतर मंत्रालयाचं निर्माण झाल्यानंतर की तिच्यामध्ये एक गोष्ट होती की सहकार संबंधी जे काही नवनवीन जे आहे उपक्रम आलेत ते महत्त्वाचे होतेच, परंतु 2025मध्ये सहकारने स्वतःचं एक प्रॉपर धोरण जे आहे ते रिलीज केलेलं आहे. त्याच्यामुळे तिथं प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. देन खालीलपैकी कोणते मूलभूत हक्क हे केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत बघा. सो आता बघा भारतीय नागरिकांना उपलब्ध असणारे जे अधिकार आहेत तिच्यामध्ये 15, 16, 19, 29, 30. सो बघा आता हिच्यामध्ये जे आहे 16 इथं आहे, 19 इथं आहे बघा, 29 इथं आहे. सो तुमचं जे उत्तर आहे बघा तर ते जे आहे तर A, B आणि E. आता सिम्पली जे आहे मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये रुटीन प्रश्न तर हे आहेत. याच्या पलीकडे पण तुम्ही काय केलं पाहिजे, पार्ट 3च्या बाहेर असणारे हक्क जे आहेत ते तुम्ही केले पाहिजेत. ओके, सो तो एक मुद्दा जे आहे तो पण महत्त्वाचा असतो की तिथेही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर 25 जे आहे बघा मूलभूत हक्कांवरचे निर्बंध किंवा अपवाद कुठल्या कलमांमध्ये आहेत. सो आता बघा अपवाद जे आहे 32 काय आहे तुमचं तर 32 तुम्हाला सांगतं की मूलभूत हक्कांचं हनन झालं तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मूव्ह करू शकता. सो हे जर आपला विषय केला तर मग त्याच्यामध्ये जे आहे 31A, 31C, त्याच्यानंतर 33, 34. आता हे सगळे जे आहे याच्यामध्ये येतात कारण 34 जे आहे हे मार्शल लॉ आहे बघा. मग मार्शल लॉ असताना जे आहे तुम्हाला काही हक्क जे आहेत तुमचे ते बाजूला ठेवावे लागणार आहे. सो तो एक मुद्दा आहे.
त्याच्यानंतर 33 जे आहे की आपल्या ज्या फोर्सेस आहेत बघा, त्या फोर्सेसला फंडामेंटल राईट जे आहेत ते लागू नाही आहे. त्याचं कारण आहे की उद्या जर समजा युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये जर त्यांनी जे आहे हमारी मांगे पुरी करो असोसिएशन फॉर्म केलं, ओके, नंबर ऑफ गोष्टी, प्रोटेस्ट करणं जे आहे, पीसफुल प्रोटेस्ट, तर मग असल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात. 31A आणि 31C जे आहेत बघा, तर हिच्यामध्ये काय आहे ना की काही गोष्टींची तरतूद वेलफेअर करता येते आणि आर्टिकल 14 आणि आर्टिकल 19 हे दोन्ही जे कलमं आहेत याचं कसलंही उल्लंघन मानलं जात नाही आणि यांना अपवादात्मक स्थितीमध्ये जे आहे काही निर्णय जे आहे ते घेतले जातात. DPSP च्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे आहे 31C जे आहे की तिथं 39B 39Cचा पण विचार केला जातो. त्याच्यामुळे जे आहे की ही जी कलमं आहेत 31A 31C हिच्यामध्ये 14 आणि 19ला जे आहे बगल दिलेली आहे. बाकी 33-34मध्ये तर क्लिअरच आहे, फोर्सेसला फंडामेंटल राईट लागू नाही आहेत आणि 34 जे आहे ते मार्शल लॉ. सो BCE, ओके, BCDE जे आहे बघा, दिस वन नॉट BCDE, ओके. याचं उत्तर जे आहे 4 आहे बघा इथं. त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे आपला 26 नंबरचा, भारतामध्ये जे आहे एकेरी न्यायव्यवस्था आहे आणि ती एकात्म प्रकारची आहे. राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश, त्या राज्याचे राज्यपाल यांचा विचार घेऊन करतात. आता हा जो प्रश्न आहे बघा, तर याच्यामध्ये जे आहे तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहेत, A आणि B, है ना. हायकोर्टचे जे जजेस आहेत त्यांची नियुक्तीसुद्धा जे आहे ते राष्ट्रपती करतात. आता याच्यामध्ये तुम्हाला जे आहे हायकोर्टाचा जो पार्ट आहे बघा, पार्ट 6 जो आहे सर तो लक्षात ठेवायचा आहे. त्याच्याबरोबरच जे आहे कलम 214 ते 231 लक्षात ठेवा, ओके, म्हणजे आर्टिकल 214 हायकोर्ट जे आहे तो ते लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आपला जो आहे तर तो 27 नंबरचा, भारतीय संविधानाचं कलम 81 नुसार लोकसभा राज्यातील क्षेत्रीय मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडलेले कितीपेक्षा जास्त नसलेले सदस्य यांनी बनलेली आहे 530, ओके. राज्यांच्या बाबतीमध्ये जे आहे 530 हा आकडा आहे आणि युनियन टेरिटरी जर इथं असेल तर केंद्रशासित प्रदेशांसाठी हे किती आहे संख्या 20 आहे बघा, आर्टिकल 81 नुसार. सो हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये जे आहे या दोन गोष्टींचा विचार झाला पाहिजे. देन घटनेच्या प्रारंभी जे आहे बघा 26 जानेवारी 1950 भारताच्या राज्यक्षेत्रात अधिवास असलेली प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल जर तिच्या मातापित्यांपैकी कोणी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेले होते, ती व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती किंवा ती व्यक्ती अशा प्रारंभीच्या लगतपूर्वी किमान 5 वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्य रहिवासी होती. सो आता ह्या ज्या कंडिशन्स आहेत, ह्या कंडिशन ज्या आहेत तर त्या इथं कम्प्लिटली जे आहे फुलफिल होतात. याचं उत्तर जे आहे ABC तीनही बरोबर आहे. सिटिझनशिपचा जेव्हा आपण विचार करतो तो सिटिझनशिपमध्ये जे आहे तुम्हाला कलम जे आहेत तर ते 5 ते 11 हे प्रॉपरली करणं गरजेचं आहे. आर्टिकल 5 ते 11 जे आहेत. याचबरोबर जे आहे हा भाग 2 आहे बघा आणि भाग 2मध्ये जे आहे या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली डील केलेल्या आहेत आणि हे जे कलम आहे तर ते 7 कलम जे आहे बघा. सो बेसिकली आता याच्या बाबतीत पण एक आहे की सिटिझनशिपसाठी कुठला कायदा आहे तर सिटिझनशिप ॲक्ट आहे बघा 1955. म्हणजे आपल्याला जी सिटिझनशिप मिळते आणि जी सिटिझनशिप आपली काढून घेतली जाऊ शकते याच्यासाठीचा जो कायदा आहे तो आहे सिटिझनशिप ॲक्ट 1955. सो हा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा तो आहे 29. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचं कार्य नागरी पद्धत संहिता 1908 नुसार चालतं. तर हे चुकीचं आहे. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणजेच नैसर्गिक न्यायाचं तत्त्व जे आहे त्याच्यानुसार हे काम चालतं बघा, ओके. नैसर्गिक न्यायाचे तत्त्व त्याच्यानुसार ही जे आहे पद्धती वर्क होते. शासकीय लोकसेवकांच्या पदी नेमण्यात आलेल्या लोकसेवकांची भरती, सेवा छत्री याच्या संबंधी जे आहे तक्रारी तंटे सोडवण्यासाठी याची स्थापना केलेली आहे. सो याचं जे उत्तर आहे ते फक्त ब आहे. मग आता प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस काय असतो? प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणजे काय की प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी जी आहे ती दिली जाते. यालाच आपण प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणतो.
आता याच्याकरता तुम्हाला जे आहे भाग 14A जो आहे तो महत्त्वाचा आहे बघा. ओके, कलम 323 अ आणि 323 ब ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स आणि अदर ट्रिब्युनल्स जे आहेत. सो हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि याचा जो भाग जो आहे 14अ 42वी घटना दुरुस्ती, त्याचा रेफरन्स आपण आत्ताच बघितला की 2 भाग जे आहे तर ते ॲड झाले. सो ट्रिब्युनलचा रेफरन्स तिच्यामध्ये जो आहे तर तो महत्त्वाचा आहे बघा. सो हा एक मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीमध्ये आहेत बघा. सो समवर्ती सूचीमध्ये असणारे जे विषय आहेत तर तिच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे बघा सट्टेबाजी जुगार, हा राज्य सूचीमध्ये येतो बघा. ओके, आता हा राज्य सूचीमध्ये जे आहे 1 2 3. आता कसं आहे ना की सगळे पाठ करायचे का नाही, पण ह्या अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या रुटीन येतात, आपण करंटमध्ये पण बघतो. सो त्या केसमध्ये ते तुम्हाला क्लिअर पाहिजे की हे केंद्र सूचित आहे, राज्य सूचित आहे, समवर्ती सूचित आहे. सो हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये येतो बघा. आणि हे सगळं जे आहे 7वी जे आहे आपली परिशिष्ट जे आहे 7वं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सो किंमत नियंत्रण, कारखाने, वर्तमानपत्र वगैरे जे आहे हे सगळं समवर्ती सूचित आहे. समवर्ती सूची जी आहे आपण कुठल्या देशाकडून घेतलेली आहे, जे काही सोर्सेस आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे, त्याचा रेफरन्स जे आहे तुम्ही देणं अपेक्षित आहे बघा. कमेंट बॉक्समध्ये सांगा समवर्ती सूची आपण कुठल्या देशाकडून घेतलेली आहे. उच्च न्यायालयाबद्दल योग्य विधान निवडा. आता उच्च न्यायालयाला स्वतःच्या अवमानाबद्दल कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार आहे. आता एक गोष्ट तर आहे बघा की एकंदर जे आहे की योग्य विधान आपल्याला जे आहे विचारलेलं आहे. कुठलंही न्यायालय असू दे, त्या न्यायालयाचा जर अवमान झाला तर ऑब्वियसली त्यांना जे आहे तर समोरच्या व्यक्तीला शिक्षा करण्याचे अधिकार आहेत. सायमल्टेनियसली संसदेला आणि राज्य विधिमंडळाला उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र घटवण्याचा अधिकार नाही. 2 गोष्टी आहेत बघा. तर इथं एक्सटेंड केलं जाऊ शकतं, वाढवलं जाऊ शकतं किंवा रेस्ट्रिक्ट केलं जाऊ शकतं. घटवलं नाही जाऊ शकत, रेस्ट्रिक्शन्स टाकले जाऊ शकतात. पण घटवण्याचा रेफरन्स जो आहे तो डायरेक्टली तुम्हाला मिळत नाही. आर्टिकल 230 जे आहे ते इथं महत्त्वाचं आहे बघा, 230. सो मुळात जे आहे एक्सटेंड होऊ शकतं किंवा एखाद्या गोष्टीला प्रतिबंधित केलं जाऊ शकतं, पण घटवण्याचे रेफरन्सेस डिरेक्टली नाही. सो तो अधिकार तिथं नाही. त्याच्यानंतर जे आहे मग आता इथं उत्तर जे आहे तुमचं योग्य विधान जे आहे ते दोन्ही स्टेटमेंट जे आहेत तर ते योग्य आहेत बघा. पुढचा जो प्रश्न आहे, पुडुचेरी दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरला विधानसभेच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे का? तर ऑर्डिनन्स ते पास करू शकतात. विधानसभा तिथं आहे. 14व्या घटनादुरुस्तीद्वारे पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभेची तरतूद. आता ॲक्च्युली 14व्या घटनादुरुस्तीने काय झालं होतं, जी संसद होती त्या संसदेला हा अधिकार देण्यात आला होता की तुम्ही हे करू शकता. आणि त्याच्यानंतर मग जे आहे 1962मध्ये घडलं होतं आणि मग 63मध्ये तो कायदा आला होता. तिच्यामुळे इथं जे आहे चुकीचं स्टेटमेंट जे आहे फक्त ब असं याचं उत्तर आहे बघा. 32 जे आहे त्याचं उत्तर जे आहे तर ते ब आहे. कारण संसदेला तेव्हा फक्त अधिकार होते आणि मग त्याच्यानंतर स्थापना जी आहे ती नंतर झालेली आहे. ग्रामपंचायतीसाठी कर्ज मंजूर करण्याचा अधिकार जे आहे कुणाला आहे? ग्रामपंचायतीसाठी कर्ज मंजूर करण्याचा अधिकार जो आहे जिल्हा परिषद. सो जिल्हा परिषदेला हा अधिकार असतो. ग्रामपंचायतीसाठी जे आहे ते कर्ज मंजूर करू शकतात. त्याच्यानंतर 34वा प्रश्न आहे बघा. 73-74व्या घटनादुरुस्तीमध्ये कशाची तरतूद नाही? तर 73-74मध्ये राज्य नियोजन मंडळाची तरतूद नाही आहे. जिल्हा नियोजन तिच्यामध्ये आहे. 243ZD जे आहे ते जिल्हा नियोजनमध्ये येतं. 243I जे आहे राज्य वित्तमध्ये येतं बघा. आणि 243K जे आहे ते राज्य निवडणूक आयोगामध्ये येतं. सो बेसिकली जे आहे की 73-74मध्ये राज्य नियोजनाचा रेफरन्स नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील महानगरपालिकांसाठी महापौर पदाचा कार्यकाळ जो आहे तो 2.5 वर्ष आहे. बरोबर आहे बघा. आणि महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका स्थापन करण्यासाठी कमीत कमी 5 नाही 3 लाख लोकसंख्या जी आहे तर ती आवश्यक आहे. तिथं होऊ शकतं. टोटल किती आहेत मनपा? 29 आहेत. हिच्यामध्ये रिसेंट जर तुम्ही बघितली 29 तर ती कुठली आहे? जालना जी आहे बघा. जालनाच्या आधी जे आहे 28 नंबरची जी मनपा आहे ती इचलकरंजी आहे आणि त्याच्या आधीची पनवेल आहे बघा. ओके, पनवेल आणि इचलकरंजी जे आहे. ओके, सो हे रेफरन्सेस लक्षात ठेवा. आणि याच्या पुढचे जे प्रश्न आहेत आता ते प्रश्न जे आहेत तर ते हिस्ट्रीचे आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाईट अकॅडमीची जी बघा आपली टेस्ट नंबर 6 होती बघा. यातील जे इतिहास या विषयाचे प्रश्न आहेत आणि त्याचे ॲनालिसिस जे आहे ते आज आपण बघणार आहेत बघा. ओके, तर 36 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, तिथून हिस्ट्रीचे क्वेश्चन होते बघा.
तर चोल राजा राजेंद्र पहिला, राजेंद्र फर्स्ट जे आहेत बघा, यांच्याबद्दल हा प्रश्न होता बघा, की यांच्याबद्दल पुढे विधानं दिली होती आणि त्याचा विचार करायचा होता. त्यांनी बृहदेश्वर मंदिराची स्थापना केली किंवा साऊथ ईस्ट एशिया, आग्नेय आशियामध्ये त्यांच्या मोहिमेस नुकतीच 2000 वर्ष पूर्ण झाली किंवा संगम युगात अनेक कवी विद्वानांना जो आहे त्यांनी राजाश्रय दिला, असे प्रश्न होते बघा. आता बृहदेश्वर जे मंदिर आहे बघा, या मंदिरालाच तुम्ही काय म्हणता, राजराजेश्वर मंदिर म्हणता बघा. आणि राजराज चोल जे आहेत त्यांनी हे मंदिर बांधलं होतं. म्हणजे हे राजेंद्र फर्स्ट जे असतील ते ह्या राजराजा चोल यांचे पुत्र होते बघा. म्हणजे हे मंदिर त्यांच्या वडिलांनी बांधलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट डायरेक्ट जे आहे ते रॉंग होऊन जातं बघा. आग्नेय आशियातील मोहिमेस त्यांच्या 2000 वर्ष पूर्ण झाली का, नाही, 1000 वर्ष पूर्ण झालेत बघा. आणि हा मुद्दा जो आहे बघा तो करंट न्यूजमध्ये पण आहे बघा. रिसेंटलीच पंतप्रधानांनी जे आहे ते व्हिजिट वगैरे केलेत बघा. तर गंगईकोंडा चोलापुरम असेल किंवा बृहदेश्वर मंदिर हे चर्चेतले विषय आहेत बघा. तर 1000 वर्ष पूर्ण झालेत बघा. म्हणजे रफली जे आहे बघा 1000 ADच्या आसपास जे आहे तर हे चोल साम्राज्य, इम्पेरियल चोलात जे तुम्हाला दिसून येतात ते आहे. त्यामुळे 2000 वर्ष ऑब्व्हियसली ते येणार नाही आहे. आणि संगम युगात अनेक कवी विद्वानांना त्यांनी राजश्री. आता संगम युगाचा जर कालखंड तुम्हाला माहीत असता 300 BC to 300 AD, याच्यावर यूट्यूबला आपले व्हिडिओसुद्धा चालू आहेत बघा, संपूर्ण दक्षिण भारताचा इतिहास. ओके, ते करंट न्यूजमध्ये असल्यामुळे ते घेण्याचं प्रयोजन जे आहे ते घेतलेलं आहे बघा. तर ते संगम युगात ऑब्व्हियसली येणार नाही, 1000 AD मधलं हे सगळं. त्यामुळं तिथं पण चोल आहेत बघा, पण त्यांना अर्ली चोलच म्हणतो, सुरुवातीचे चोल म्हणतो बघा, जिथं करिकाल वगैरे चोल रूलर्स आहेत. तर संगम युगाला राजाश्रय दिलं का, तर ते पण विधान बरोबर नाही आहे बघा. म्हणजे एकही विधान बरोबर नाही. हे जे आहे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. तर 36 नंबरचा क्वेश्चन जो असेल त्याचं 4 नंबर पर्याय जे आहे ते योग्य उत्तर असेल बघा. पुढचा जो प्रश्न होता बघा तुम्हाला, उठाव आणि त्यांच्या नेते जे असतील बघा, ज्यांनी लिडरशिप ज्यांनी केली तर त्यांची जोड्या जुळवायचा तुम्हाला प्रश्न तुम्हाला दिसून येतो. 1857 पूर्वीचे जे उठाव आहेत किंवा 1857 नंतरच्या पण उठावांवर स्वातंत्र्यापर्यंत जे आहेत बघा त्याच्यावर वारंवार प्रश्न येतात. तर उठाव दिलेत बघा, संथाळांचा उठाव, ओके, संथाळांचा उठाव, पैका उठाव, कोळी उठाव, भिल्लांचा उठाव, असं तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत बघा. आणि याच्यावरून जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे तर जोड्या जुळवायचं बघा. संथाळ उठाव बऱ्यापैकी प्रसिद्ध असणारा बघा, संथाळ उठाव आणि सिद्धू आणि कान्हो जे असतील बघा, सिद्धू आणि कान्हो मुर्मू जे आहे यांच्या रिलेटेड आहे बघा. मग अचं 2 जे आहे बघा, अचं 2 एक जरी तुम्हाला माहीत असतं तरी बघा 2 पर्याय जे आहे ते डायरेक्ट 2 नंबर आणि 4 नंबर जे आहे ते डायरेक्ट कट होतात बघा. ओके, त्यानंतर पैकार रिबेलियन जे संथाळांचा उठाव जे आहे ते छोटा नागपूर प्लॅच्यूमध्ये असेल बघा. आता पैकांचा जो उठाव असेल पैकार रिबेलियन ओडिशा भागात दिसून येतो बघा. बक्षी जनबंधू जे आहेत ते याचं लीडर असतील बघा. आणि एकच पर्याय राहतो बघा. मग त्याच्यानंतर कोळ्यांचा उठाव तुम्हाला माहीत असेल की कोळ्यांच्या उठावामध्ये राघोजी भांगरे यांचं जे तुम्हाला योगदान जे दिसून येईल बघा, तर ते राघोजी भांगरेंचे इथं दिसून येईल. किंवा बिल्लांच्या उठावामध्ये तुम्हाला भीमा नाईक जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील की हे जे लीडर आहेत. म्हणजे पहिले 2 पर्याय जरी तुम्हाला माहीत असतील तरी तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते आलं असतं बघा. आता कोळ्यांचे उठाव जे राघोजी भांगरे बघा, कोळ्यांचे जे उठाव झालेत बघा, कोळी उठाव जे झालेत ते 3 टप्प्यात वगैरे तुम्हाला झालेले तुम्हाला बघू शकता बघा. ज्याच्यामध्ये पहिल्या उठावात रामजी भांगडिया दिसतील. ओके, आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला तिसरा जो टप्पा असेल बघा 3 टप्प्यात, शेवटच्या टप्प्यात तुम्हाला राघोजी भांगरे, बापूजी भांगरे, भांगरे किंवा भांगडिया एकच आहे. तर ते गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील बघा. भीमा नाईक वगैरे जे होते ते बिल्लांच्या उठावामध्ये असलेले तुम्हाला दिसून येईल बघा. हे लिडरशिप आणि उठाव जे असतील. मग याच्या व्यतिरिक्त पण जे आहे बघा संन्याशांचा उठाव असेल, चुवार उठाव असेल बघा, मुंडा उलगुलांचे चळवळ बघा बिरसा मुंडा यांची. तर हे पण बघणं जे आहे ते तुम्ही अपेक्षित आहे. तर पर्याय नंबर 1 जे असेल बघा, ओके, 37 नंबरचा क्वेश्चन जो असेल तर त्याचा पर्याय नंबर 1 जो असेल तो त्याचं करेक्ट आन्सर असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे की ब्रिटिश राजवटीत जे आहे सायमन गो बॅक जे आपण ऐकतो बघा, सायमन गो बॅक जे आहे ते सायमन कमिशन आलेलं होतं बघा. कशासाठी तर 1919च्या कायद्यात जे मेन्शन केलेलं होतं की 10 वर्षांनी जे आहे या घटनात्मक विकासाचा भारतात जे घटनात्मक विकास होणार आहे बघा, जे काय घडामोडी पुढे होणार आहे तर त्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा पुढच्या कायदा बनवण्यासाठी जे आहे तर ते एक कमिशन नेमण्यात येईल. आता कमिशनचा प्रॉब्लेम असा होता की 7च्या 7 मेंबर जे दिसून येतात या सायमन कमिशनमधले ते सगळे
ब्रिटिश दिसून येतात किंवा भारतीय एकही सदस्य त्याच्यामध्ये नाही आणि मग त्याला विरोध झाला आणि मग त्यावेळी जे प्रसिद्ध घोषणा आहे बघा, गो बॅक, सायमन गो बॅक जी घोषणा आहे तर ते कोणी दिली असं तुम्हाला विचारलं आहे बघा. ओके, ज्या याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते की लाला लजपत राय जे आहेत त्यांनी काय केलं होतं, आंदोलन केलं होतं, म्हणजे सगळ्या देशभरातून झालं होतं. लाला लजपत राय यांना याच आंदोलनाच्या वेळेस काय झालं होतं, त्यांच्या छातीवर जे आहे तर ती लाठी बसली होती बघा आणि त्याचंच पुढं त्यांचा मृत्यू वगैरे होतो. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की बाबा हे लाला लजपत राय असतील. हे स्लोगन कोणी दिलं हे तुम्हाला विचारलं बघा, तर हे व्यक्ती आहे बघा, युसुफ मेहर अली. ओके, सोशलिस्ट व्यक्ती बघा, युसुफ मेहर अली, काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे रिलेटेड. नंतर हे बॉम्बेचे गव्हर्नर, बॉम्बेचे जे मेयर जे म्हणतो आपण बघा, महापौर पण झाले होते बघा. ओके, बॉम्बेचे महापौर, सोशलिस्ट असणारे जे व्यक्ती आहेत बघा, सोशलिस्ट म्हणजे काय तर समाजवादी, तर त्यांनी दिलेला स्लोगन आहे बघा हा, सायमन गो बॅक. युसुफ मेहर अली जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 4 नंबरचा पर्याय जो आहे याचा करेक्ट आन्सर असेल. कन्फ्यूज करायला तुम्हाला लाला लजपत राय वाटू शकतं, पण हे निदर्शन करताना इथं त्यांना लाठी जी आहे त्यांच्या छातीवर वगैरे बसली होती आणि मग त्याच घटनेचा विरोध किंवा त्या घटनेचा बदला म्हणून लालाजींच्या मृत्यूचा म्हणून भगतसिंग यांनी नंतर सॉन्डर्सची हत्या वगैरे जे झाली तर त्या घडामोडी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे बघा. 4 नंबर जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असेल बघा. 39 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, 1937च्या ज्या इलेक्शन आहेत बघा, 1935ला काय होतं, 1935च्या कायद्याने प्रांतांना स्वायत्तता मिळते आणि मग 37मध्ये याच प्रांतिक निवडणुका घेतल्या जातात. तर तिथं काँग्रेस मंत्रिमंडळ बऱ्याच ठिकाणी सत्तेवर येतात बघा. तर ते स्टेटमेंट तुम्हाला दिले की 11 पैकी 7 प्रांतात ही मंत्रिमंडळ बरोबर आहे बघा विद्यार्थी. किंवा भारताचा दुसऱ्या महायुद्धात सहभाग जाहीर करताना जे आहे ब्रिटिशांनी सल्ला न घेतल्यामुळे, म्हणजे 1939ला जे बघा ॲडॉल्फ हिटलरचा जे पोलंडवर आक्रमण वगैरे होतं आणि ऑस्ट्रियावरती पोलंड जे कुस्लोवाकिया हा जर त्याची महत्त्वाकांक्षा थांबत नाही आणि मग ऑस्ट्रिया पोलंडवरती जे युद्ध जे बघा पुकारतो ॲडॉल्फ हिटलर आणि मग दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होते. आणि ह्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस भारतीय नेत्यांना विश्वासात न घेता जे आहे तर ब्रिटिश शासन असं जाहीर करते की भारताचा युद्धात पाठिंबा आहे, त्यामुळे हे मंत्रिमंडळ राजीनामा पण देतात. तेच तुम्हाला विचारले बरोबर आहे बघा. त्यावेळेस असणारा जो व्हाईसरॉय बघा, तो व्हाईसरॉय कोण होता ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचं बघा. ओके, त्यावेळेस असणारा व्हाईसरॉय कोण आहे म्हणजे मला पण समजेल बघा की हे स्टेटमेंट तुम्हाला आलं, पण त्यावेळेस कोण असा व्यक्ती होता की ज्याने व्हाईसरॉय असणारा हे गव्हर्नर जनरल जो आपण म्हणतो की त्यांनी अशा गोष्टी केल्या होत्या, तर ते मला तुम्ही सांगायचं. ओके, मुस्लिम लीगने जे आहे ज्या प्रांतात बहुमत मिळाले तिथं मंत्रिमंडळ स्थापन केले. सरासर चुकीचं स्टेटमेंट आहे. मुस्लिम लीगला जे आहे कुठंच बहुमत मिळालेलं दिसत नाही तुम्हाला आणि हेच कारण ठरतं की 1937 नंतर जे आहे ना तर मुस्लिम लीगचा जो स्टँड आहे किंवा पर्टिक्युलरली मोहम्मद अली जिनांचा जो स्टँड आहे ना तो काय होतो, जास्त कडवट बनतो आणि इथूनच पुढे 1940ला पाकिस्तान रिझोल्युशन वगैरे सुरू होतं आणि मग पाकिस्तानची मागणी अजून कडवट होती. तर त्याचं एक कारण जे आहे या 37च्या प्रांतिक इलेक्शन आहेत की जिथं मुस्लिम लीगला जे आहे कुठंच बहुमत मिळत नाही किंवा लोक नाकारतात थोडक्यात आणि मग इथून पुढं धर्म आधारित राजकारणाचा जो आहे आसरा घेतात जिना. ओके, तर ते सी जे आहे ते डायरेक्ट बरोबर म्हणजे चुकीचं होतं बघा. त्यामुळं तुम्हाला विचारलं की बरोबर विधानं कोणती, तर अ आणि ब. ओके, अ आणि ब म्हणजे 1 नंबरचा जो पर्याय आहे बघा तो ते काय होतं तुमचा बरोबर आन्सर येतं बघा. मुस्लिम लीगला कुठं बहुमतच मिळायला दिसत नाही. नंतर मग ते 46ला वगैरे मिळतं कारण ते मग धार्मिक आधारावर निवडणुका वगैरे धार्मिक गोष्टींचा सहारा जिना घेतात बघा. 1 नंबर जे होतं त्याचं करेक्ट आन्सर होतं बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 40 नंबरचा क्वेश्चन जे आहे बघा, तर वीरशैव किंवा लिंगायत पंथ जे म्हणतो आपण तर त्याबद्दल खालील विधानांचा विचार वगैरे करा बघा. लिंगायत जे आहेत बघा मागच्या काळामध्ये न्यूजमध्ये पण होते की सेपरेट धर्माचा वगैरे दर्जा मागितला होता बघा. तर हा पंथ कर्नाटकामध्ये बसवेश्वरांनी, संत बसवेश्वर असं किंवा बसवांना ज्यांना म्हणतो आपण तर त्यांनी सुरू केला ऑब्व्हियसली बरोबर. वीरशैवांनी वैदिक विधी आणि जाती व्यवस्थेला नाकारले. हे तर जे आहे ते वीरशैव पंथ किंवा लिंगायत सेक्ट जे म्हणतो आपण याचं सगळ्यात मोठी ब्युटी जे दिसून येते ती हेच दिसून येते की वेदांचं जे प्रमाण मानतात बघा तर वेदांना हे नाकारतात किंवा जाती व्यवस्थेला नाकारतात आणि अनेक पुरोगामी गोष्टी ज्या आहेत त्या वीरशैव पंथात सांगितल्या, जसं की बालविवाहास विरोध असेल किंवा विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलेलं, अशा अनेक गोष्टी यांनी केलेल्या तुम्हाला दिसून येतात. विधाने कोणती बरोबर विचारले बघा, 4च्या 3 जे विधानं आहेत ते तर बरोबर आहे, त्यामुळे 4 नंबरचा जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे. याच्या रिलेटेड बघा अल्लामा प्रभू असतील किंवा अक्क महादेवी असतील बघा, अशी बरीच मंडळी जी आहेत
बरीच संत जे असतील बघा वीरशैव पंथातली प्रसिद्ध बघा, बसवान्यांनी किंवा यानंतरच्या वीरशैव पंथातल्या संतांनी लिहिलेली वचने जी आहेत बघा ती प्रसिद्ध आहेत बघा. तर ही वचने तुम्हाला दिसून येतात किंवा बरीचशी वचने जी आहेत ते महिला संतांनी रचलेली आहे. त्याच्यावरनं महिलांचं स्थान जे आहे ते महिलांच्या स्थानाला इक्वॅलिटी जी आहे, समानता तुम्हाला दिसून येते. हाच वीरशैव पंथ अशा अनेक पुरोगामी विचार जे आहेत बघा, बालविवाह विरोध, विधवा पुनर्विवाहाला सपोर्ट असेल किंवा महिलांचे जे आहे ते इक्वॅलिटीला दर्जा देतो. तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या कर्नाटकामध्ये सुरू झालेला जो पंथ आहे वीरशैव पंथ की जो बसवेश्वरांनी सुरू केला, तर या गोष्टी तुम्हाला विचारल्या ते माहीत असणं जे आहे ते गरजेचं आहे बघा. ओके, पर्टिक्युलरली जे नंतरचे पश्चिम चालुक्य आहेत बघा त्यांच्या काळात, होयसाळांच्या काळात हा पंथ डेव्हलप झालेला तुम्हाला दिसून येतो बघा. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, परत मॉडर्न इंडियावरती तुम्हाला जो क्वेश्चन आहे, ओके, की इंडियन सोशल कॉन्फरन्स सामाजिक परिषद ज्यांना म्हणतो, MG रानडे यांनी जी स्थापन केली ते बघा सामाजिक परिषद. ते सामाजिक परिषदेवरती आता रिसेंटली कंबाईनमध्ये प्रश्न पण विचारून केला होता बघा, की सामाजिक परिषदेचं अधिवेशन जे आहे ते कधीपासून भरायचं. तर तिसरं जे काँग्रेसचं सेशन होतं बघा, मद्रासचं सेशन जे म्हणतो आपण, तर तिथून ही सुरुवात झाली की काँग्रेसच्या मांडवा शेजारी जे आहे तर ते यांचा मांडव असायचा. बेसिकली राजकीय स्वातंत्र्याबरोबर किंवा राजकीय सुधारणाबरोबर सामाजिक मुद्देसुद्धा मांडले पाहिजेत असं रानडेंचं जे मत होतं. आणि मग रिसेंट जो कंबाईन मेन्सला प्रश्न विचारून गेला बघा, की पुणे येथे 1895ला जे आहे पुण्यात जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन होतं तेव्हा हा मांडव वगैरे पेटवून देण्याची धमकी वगैरे कोणी दिली असं ते प्रश्न विचारून गेला होता बघा. आता रिसेंटली झालेला जो कंबाईन मुख्यचा पेपर असेल, मग या सोशल कॉन्फरन्स जे असेल तर त्या सोशल कॉन्फरन्सबद्दल विधानं तुम्हाला दिली की संस्थेची स्थापना MG रानडे आणि रघुनाथ राव यांनी केली. ऑब्व्हियसली बघा, MG रानडे हे जे सगळ्यात मोठे नेते तुम्हाला दिसून येतात. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, जे सांगितलं की सामाजिक प्रश्न पण जे आहे ते पटलावर आले पाहिजे म्हणून तर हे सुरू केलं. हे सामाजिक सुधारणांचा प्रसार करणे हा उद्देशाने हे सुरू झालेलं आहे. इंडियन सोशल कॉन्फरन्सने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा तिच्या राजकीय अजेंड्याला असं विरोध वगैरे नाही केलं बघा. यांचं म्हणणं फक्त काय की राजकीय हा जो अजेंडा असेल याच्याबरोबर सामाजिक सुधारणा पण झाल्या पाहिजेत. त्यांनी काँग्रेसच्या राजकीय अजेंड्याला विरोध वगैरे काय केलं नाही. रादर मी तुम्हाला सांगितले काँग्रेसच्या मांडवा शेजारीच यांचा मांडव पण असायचा. काँग्रेस जे आहे सुरुवातीला, मग काँग्रेसच्याच मांडवात का होत नव्हतं, तर सुरुवातीला जे आहे काँग्रेसची अशी विचारधारा आहे बघा तुम्हाला दिसून येते की सामाजिक सुधारणा सुरुवातीला नको, कारण यातून मग जे आहे ते फूट पडू शकते बघा. कारण बरेचसे कन्झर्वेटिव्ह लोक असणारे जे आहेत, थोडेसे जुन्या विचारांचे असणार ते पण काँग्रेसमध्ये आहेत. मग या मुद्द्यावरनं जे आहे ते फूट नको आणि मग आधी आपण राजकीय स्वातंत्र्याच्या गोष्टी करू म्हणून काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवरती हे मुद्दे नव्हते. पण रानडेंनी हे काँग्रेसच्या शेजारी जे आहे ते तिसऱ्या सेशनपासून, मद्रासच्या सेशनपासून सुरू केलेलं तुम्हाला दिसून येतं. काँग्रेसला विरोध वगैरे नाही आहे. कोणतं विधान जे बरोबर आहे तुम्हाला विचारलं, आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत बघा. सी जे आहे ते बरोबर नाही, सी जिथं आहे बघा ते बरोबर नाही. तर ते 1 नंबर जे आहे ते काय असेल तुमचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, 41 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा त्याचं आन्सर नंबर 1 जे असेल ते करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, ओके, क्रोनॉलॉजिकली जे आहे अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. ओके, कालानुक्रमे घटना तुम्हाला लावायच्यात बघा. तर बहमनी राज्याची स्थापना, ओके, हसन गंगू बहामनी यांनी जे सुरू केलेलं राज्य असेल बघा. ओके, आणि त्या बहामनी साम्राज्याचीच नंतर शकले पडतात बरोबर ना. या बहामनी साम्राज्याची शकले पडून त्या शाह्या आपण जे बघतो, दख्खनी शाह्या ज्यांना म्हणतो आपण, आदिलशाही असेल विजापूरची किंवा वराडची इमादशाही असेल, अहमदनगरची निजामशाही असेल बघा, ह्या ज्या शाह्या आहेत यातूनच तयार झाल्या बघा. तर या बहमनी साम्राज्याची स्थापना कधी झाली, खिलजी राजवंश सत्तेवर कधी आला, किंवा पानिपतची पहिली लढाईमध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि विजयनगर साम्राज्याचा कृष्णदेवराय जे आहे, विजयनगरमधल्या ज्या 4 डायनास्टीज आहे बघा, संगम असेल, सलुवा, तुलुवा आणि आराविडू. ओके, तर त्या तुलुवा साम्राज्याचा जो प्रमुख रूलर आहे बघा, ज्याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारून गेला आहे कृष्णदेवराय, तर तो कधी सत्तेवर आला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्रोनॉलॉजिकली. आता तुम्हाला हे माहीत पाहिजे खिलजी जे सत्तेवर आलेत बघा 1290 ते 1320 जे आहेत ते तुम्हाला काय दिसून येतं, खिलजी पिरियड मानला जातो बघा. म्हणजे 1290 जे आहे तर ते खिलजी राजवंश सत्तेवर येताना तुम्हाला, यांच्या आधी कोण असतील, गुलाम वंश असतील. ओके, यांच्यानंतर तुगलक असतील, नंतर सय्यद आणि मग लोधी असतील. आणि या लोधीचा जे आहे पराभव बाबरने केला, म्हणजे तीच पहिलं बॅटल ऑफ पानिपत ज्याला म्हणतो आपण, फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत, तर 1526. ब नंतर क आलं पाहिजे बघा, ब नंतर क जे आहे ते तुम्हाला दिसून येतं, सगळीकडेच ब नंतर क आहे. ओके, आता बहमनी राज्याची स्थापना, बहमनी राज्याची स्थापना जी आहे ती तुम्हाला 1330
च्या शतकात 30मध्ये तुम्हाला दिसून येते. ओके, 30मध्ये हे बहमनी राज्याची तुम्हाला दिसून येते. आणि विजयनगर साम्राज्य पण याच्याच आसपास आहे बघा, 40मध्ये दिसून येतं. आणि हे जे आहेत बघा कृष्णदेवराय, तर पहिली डायनास्टी असेल संगम असेल बघा, दुसरी असेल सलुवा असेल, तिसरी असेल तुलुव असेल, आणि चौथी आराविडू. तर हे तिसरी जी आहे बघा तुलुव, याचे राजे असतील कृष्णदेवराय. ओके, तर हे ऑब्विसली अ नंतर ड येणार आहे बघा, अ नंतर ड, अ नंतर ड. म्हणजे आता तुम्ही हे बघितलं, हे 30मध्ये आहे, तर सगळ्यात पहिलं ब आलं पाहिजे बघा. ब जर पहिल्यांदा आलं तर हे दोन्ही ऑप्शन जे आहेत ते कट होतात बघा. आणि ब नंतर अ जर आलं तर ब नंतर अ, तर ब नंतर अ, आणि नंतर ड जे आहे, कारण हे 40मध्ये विजयनगर साम्राज्य, कृष्णदेवराय त्याच्यानंतर असतील. आणि हे डायरेक्ट 1526मध्ये, म्हणजे क लास्टला आलं पाहिजे, ब सुरुवातीला आलं पाहिजे बघा. आणि मग तुम्हाला जे आहे इथं ब आणि क या दोन्ही पर्यायामध्ये तुम्हाला दिसत, अ आणि ड मध्ये तुम्ही कन्फ्यूज होताल फक्त. तर बहमनी राज्याची स्थापना आधी, विजयनगर थोडंसं नंतर येतात. आणि तुम्हाला तर विचारलं येतं की कृष्णदेवराय कधी आले. मी कृष्णदेवराय तुलुव वंशाचे आहेत बघा, म्हणजे सगळ्यांचे एक रफली तुम्ही 60-70 इयर्स जरी पकडले तरी तिसऱ्या साम्राज्य येता येता 1400मध्ये जे असेल 1410 वगैरे मध्ये तुम्हाला दिसून येतं की कृष्णदेवरायांचा रोल वगैरे तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे कृष्णदेवराय जे आहे ते 3 नंबरला येतील बघा. तर BADC हे जो आहे तो याचा क्रोनॉलॉजिकली योग्य क्रम जो आहे तो तुम्हाला लागताना दिसेल. म्हणजे 42 नंबरचा जो क्वेश्चन असेल बघा, त्याचं परत एकदा आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 1 जे असेल तर त्याचं करेक्ट आन्सर असेल बघा. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा 43 नंबरचा, की देवी चौधराणी असतील किंवा भवानी चरण पाठक जे आहेत तर ते कोणत्या चळवळीशी संबंधित होते असं विचारले बघा. मग तुम्हाला क्वेश्चन देत बघा, स्वदेशी चळवळ असेल जे 1905मध्ये सुरू होते बघा, बंगाल पार्टिशन जे आहे, बंगालची फाळणी जो लॉर्ड कर्झन करतो त्याच्या विरोधात हे तुम्हाला स्वदेशी मुवमेंट सुरू होताना दिसून येईल. किंवा वहाबी चळवळ जी तुम्हाला दिसून येते बघा, मुस्लिम सुधारणा चळवळीमध्ये हे वहाबी चळवळीचं नाव आपण बघतो बघा. किंवा संथालांचं बंड, आता संथालांचं बंड तर तुम्ही मागाशीच बघितलं बघा की 1855-56ला तुम्हाला दिसून येतं. आणि सिद्धू आणि कान्हू मुर्मू वगैरे याचे लीडर आहेत, त्यामुळे हे तर येणार नाही, तुम्हाला समजायला पाहिजे वरच्या प्रश्नात. संन्याशांचं बंड जे आहे हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. संन्याशांचं बंड हे संन्याशी किंवा फकीर आंदोलन ज्याला आपण म्हणतो, पर्टिक्युलरली जे तुम्हाला दिसून येतं सर्वात सुरुवातीचं जे आंदोलन ब्रिटिशांच्या विरोधात जे झालेलं आहे बघा, तर हे संन्याशांचं बंड तुम्हाला दिसून येतं. ब्रिटिशांनी जे आहे तर यांच्या येण्या जाण्यावर जे आहे संन्याशांच्या, किंवा हे जे भेट द्यायचे बघा पिलग्रिमेज साईट्सला, मोठ्या मोठ्या धार्मिक स्थळांना, तर याच्यावर आणलेल्या बंदीच्या विरोधात हे संन्याशांचं बंड झालं. आणि याचं नेतृत्व जे आहे देवी चौधराणी असतील किंवा भवानी चरण पाठक, बंगाल भागात ह्या गोष्टी झालेल्या तुम्हाला दिसून येतात बघा. ओके, याच्यावर आधारित एक नॉवेलमध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये या संन्यासी उठावाचा उल्लेख आलेला आहे, जो UPSCने विचारलेला PYQ आहे बघा. तर ती नॉवेल कोणती आणि कोणी लिहिलेलं आहे असं तर तुम्हाला जर विचारलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगताल अशी माझी अपेक्षा आहे बघा. मागं एका टेस्टमध्ये आपला हा प्रश्न देखील विचारून झालेला आहे बघा. तर बंकिमचंद्र चॅटर्जी वगैरे यांची कोणती कादंबरी आहे का हे मला तुम्ही सांगायचे की ज्याच्यामध्ये या संन्याशांच्या उठावाचा उल्लेख आहे. याचे लीडर कोण आहे तर देवी चौधराणी आणि भवानी चरण पाठक. संन्याशांचं बंड म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे तर याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसून येतं. स्वदेशी चळवळ ऑब्व्हियसली ते 1905ची घटना आहे. वहाबी चळवळ मुस्लिम सुधारणा चळवळीमध्ये येतं बघा. नावावरनं स्वतः तुम्हाला कळलं असतं. संथालांचं बंड सिद्धू आणि कान्हू जे तुम्ही बघितलं ओके, तर त्याच्यावरनं पण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं बघा. ओके, याच्यानंतर बघा 44 नंबरचा क्वेश्चन जो आहे बघा, गांधीजींनी जे हरिजन नावाचं जे वृत्तपत्र सुरू केलं तर त्याबद्दल पुढील विधानांचा विचार करा. ऑब्व्हियसली हे हरिजन जे आहे ते कधी सुरू केलेलं आहे तर पुणे करार वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला दिसून येतं बघा. गांधीजींचं सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, सविनय कायदेभंगानंतर जे आहे दलित उद्धाराचं जे काम आहे तिथं हरिजन सुरू केलेलं तुम्हाला दिसून येतं. आणि मग हरिजनच त्यांचं मुखपत्र बनतं. म्हणजे आधी जे तुम्हाला यंग इंडिया दिसेल गांधीजींचं, तिची जागा आता हे हरिजन हे वृत्तपत्र घेतं बघा. आता हरिजन किंवा हरिजन सेवक नावाने हिंदीत होतं किंवा हरिजन बंधू नावाने गुजरातीत होतं. एकच वृत्तपत्र आहेत बघा. तुम्हाला दिसेल की अस्पृश्यतेविरुद्ध गांधींच्या अभियानाचा भाग आहे. ऑब्व्हियसली हे 1932 नंतर जे आहे 32 नंतर किंवा 30 सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, सविनय कायदेभंग झाल्यानंतर जे आहे तर या गोष्टी अस्पृश्य उद्धार म्हणजे गांधींचा जो हा कालखंड असतो बघा, STS स्ट्रगल ट्रूस म्हणजे काय बेसिक म्हणजे संघर्ष चळवळ असेल, इथं परत एकदा चळवळ असेल. आणि मधला जो कालखंड असेल तर त्या कालखंडात स्वच्छता असेल किंवा अस्पृश्य उद्धार, हिंदू मुस्लिम ऐक्य असेल, अशा गोष्टींवर गांधीजी काम करायचं. त्या ट्रूसचा भाग तुम्हाला हा हरिजन कॅम्पेन जो आहे तो तुम्हाला दिसून येतं. आणि हे हरिजन किंवा हरिजन सेवक हे वेगवेगळ्या भाषेतले फक्त नाव आहेत. हरिजन
वृत्तपत्र एकच आहे बघा. या हरिजनमध्ये नियमितपणे गांधीजी फ्रॉम द एडिटर्स डेस्क या स्तंभातून असं ते स्तंभ लेखनाचं जे करत बघा, एडिटोरियल जे असायचं, तर ते फ्रॉम द एडिटर डेस्क जे आहे तिथून गांधीजी आपली विचारधारा जे मांडायची, जे तुम्हाला सांगितलं आधीचं जे वृत्तपत्र गांधीचं यंग इंडिया, याची जागा आता या हरिजन घेतं. प्रमुख मुखपत्रच हे बनतं नंतर. आणि हरिजन हे मुख्यतः शहरी भाग भारतासाठी होते आणि ते अनेक प्रादेशिक भाषा हे तर तुम्ही बघितलंच बघा की प्रकाशित केले जात होते. पण हे शहरी भागासाठी का नाही, हे तर ट्विक केलेलं आहे बघा सगळं. हे ते हा ग्रामीण भारतासाठी केलेलं होतं बघा. ग्रामीण भागात पर्टिक्युलरली जे आहे तर तिथं हे पोचण्यासाठी जे आहे तर गांधीजींनी हे हरिजन काढलेलं होतं बघा. तर ग्रामीण भारतासाठी तुम्हाला हे पर्टिक्युलरली दिसून येतं. कोणती विधानं बरोबर आहेत? अ आणि ब जे आहे बरोबर आहेत बघा. फक्त विधान अ आणि ब बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे आहे तर ते तुम्हाला याचं करेक्ट आन्सर दिसून येतं बघा. 44 नंबरचा क्वेश्चन जो आहे तर त्याचं आन्सर नंबर 2 जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. 45 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, 7 ऑगस्ट जे आहे, विधानं 2 तुम्हाला दिलेत बघा आणि याचं योग्य पर्याय तुम्हाला विचारलं आहे बघा. 7 ऑगस्ट हा नॅशनल हँडलूम डे जे आहे, नॅशनल हँडलूम डे किंवा राष्ट्रीय हातमाग दिवस जे आहे म्हणून साजरा केला जातो बघा. आणि त्याचं कारण तुम्हाला दिलं आहे की 1905 मध्ये स्वदेशी चळवळ जी आहे ती याच दिवशी सुरू झाली होती. ओके. आणि रिसेंटलीच बघा जे आहे 7 ऑगस्ट नॅशनल हँडलूम डे जसा आहे तसा अजून महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार जे आहे ते कोणता तरी दिवस म्हणून जे साजरा करणार आहे बघा, शाश्वत कृषी दिन वगैरे म्हणून साजरा करणार आहे अशी रिसेंटली न्यूज होती बघा. ओके. MS स्वामीनाथन यांच्यासाठी जे आहे त्यांना शाश्वत कृषी दिन वगैरे म्हणून भारत सरकार साजरा करणार आहे असं ते आले बघा, शाश्वत कृषी दिन म्हणून. तोच 7 ऑगस्ट जे आहे तो नॅशनल हँडलूम डे पण आहे. आणि त्याचं कारण हेच आहे बाबा की 1905ला जे चळवळ सुरू झाली ती स्वदेशी चळवळ, तर ते तुम्हाला काय दिसून येते त्या दिवशी सुरू झाली वगैरे तुम्हाला असं विचारलेलं आहे बघा. तर याचं जे करेक्ट आन्सर जे तुम्हाला दिसून येतं बघा, तर ते काय दिसून येतं, दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि ब हे विधान जे आहे ते अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे 1 नंबर आन्सर जे आहे ते बरोबर आहे बघा. म्हणजे स्वदेशी आंदोलन जे तुम्हाला माहीत असेल बघा, स्वदेशी आंदोलनाचे जे म्हणतो बघा आपण स्वदेशी, मग त्यातच आलं की बहिष्कार, बरोबर, स्वदेशी असेल बहिष्कार असेल. आणि मग स्वदेशी करताना जे आहे ते तुम्हाला हँडलूम जे आहे वगैरे हस्तउद्योगातून जे तयार केलेलं कापड आहे ते वापरायचे वगैरे अशा गोष्टी आहेत बघा. नंतरच्या काळात तुम्हाला 8 ऑगस्ट 9 ऑगस्ट ह्याचं पण महत्त्व आहे बघा. 8 ऑगस्ट जो क्रांती दिन आपण म्हणतो बघा 1942 साठी, तर ते तुम्हाला फसवू शकतात बघा इथं. तर 7 ऑगस्ट जे आहे तर राष्ट्रीय हातमाग दिवस आहे आणि स्वदेशी चळवळ देखील याच दिवशी सुरू झालेलं तुम्हाला दिसून येते. ओके. स्वदेशी बहिष्कार आणि नंतर मग यातच काय जुळतं, राष्ट्रीय शिक्षण, नॅशनल एज्युकेशन ज्याला म्हणतो, आणि स्वराज्य, यालाच आपण काय म्हणतो सगळ्याला चतुसूत्री असं म्हणतो बघा. टिळकांनी ज्याचा वापर केला आणि तेच नंतर गांधीजींनी वापर केलेला तुम्हाला दिसून येतो. तर हे स्वदेशी चळवळ या दिवशी सुरू झाली ती 7 ऑगस्ट, त्यामुळेच नॅशनल हँडलूम डे म्हणून साजरा केला जातो. दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि ब अचं योग्य स्पष्टीकरण दिसून येतं तुम्हाला. ओके. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, परत एकदा गांधीजींवर प्रश्न आहे बघा. गांधीजी आणि त्यांचं जे अनटू दिस लास्ट हे जे पुस्तक आहे बघा, बऱ्याच वेळा मेन्शन येतं बघा, जे हे अनटू दिस लास्ट जे पुस्तक आहे तर त्याबद्दल चर्चा करा. गांधीजींवर जे आहे या पुस्तकाचा प्रचंड प्रभाव आहे. पर्टिक्युलरली ट्रस्टीशिप पॉलिसी जी आहे बघा किंवा आदर्श ग्राम व्यवस्था, म्हणजे तुम्ही आर्टिकल 40 जे बघता बघा कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ओके. तर गांधीयन प्रिन्सिपल म्हणजे बघता ना, ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत, ग्रामपंचायत संघटन वगैरे करतं, याची बरेचसे जे कॉन्सेप्ट आहेत गांधींची ग्रामीण स्वराज्य संस्थेचे रिलेटेड, तर त्याच्यावर या पुस्तकाचा प्रभाव होता. अनटू दिस लास्ट जे जॉन रस्किन यांचं पुस्तक आहे बघा, जॉन रस्किन यांचं जे पुस्तक आहे, या जॉन रस्किन यांच्या या पुस्तकाचा गांधीजींवर प्रभाव होता की जे 1904 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेत असताना वाचलं. बरोबर आहे बघा. हे तिकडे त्यांनी नंतर लिओ टॉलस्टॉय यांचा देखील प्रभाव होता, त्यांच्यावर टॉलस्टॉय फार्म वगैरे स्थापन केलं होतं. ओके. तर हे पहिले दोन्ही विधानं बरोबर आहेत बघा. हे पुस्तक वाचल्यामुळे अनेक बदल वगैरे त्यांच्या जीवनात घडला असं त्यांनी स्वतः नमूद केलेले. कोणती विधानं बरोबर आहेत, तिन्ही विधानं जे आहेत ते तुम्हाला बरोबर दिसून येतात बघा. म्हणजे 46 नंबरचा क्वेश्चन जे आहे तिन्ही विधान बरोबर आहे. आणि या व्यक्तीचं नाव ठेवा, लक्षात ठेवा, जॉन रस्किन. ओके. ते जॉन रस्किन यांचं हे पुस्तक आहे बघा.
47 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, परत एज्युकेशन कमिशन जे आहेत वेगवेगळ्या, जसं सुरुवातीला मॅकॅलेचं मायन्यूट असेल, नंतर येणारा वुड्स डिस्पॅच असेल, हंटर कमिशन असेल, सॅडलर कमिशन, हार्टॉक कमिशन, इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट, अशा किंवा नंतरच्या काळातली कोठारी कमिशन, वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशन. रिसेंटली बघा वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशन जे आहे त्याच्यावर कंबाईन मेन्सला प्रश्न पण विचारून गेलेत बघा, बऱ्याच वेळा UPSCने पण विचारलेले तुम्हाला दिसून येतात किंवा राज्यसेवेने देखील विचारलेले. तर ह्या आंतर शिक्षण आयोग जे आहे तर त्याच्याबद्दल विधानं दिलेत बघा तुम्हाला. 1854च्या डिस्पॅच नंतर शिक्षणातील प्रगतीचे परीक्षण करण्यासाठी बेसिकली 1854चा जो कायदा आहे बघा त्याला काय म्हणता तुम्ही, वुड्स डिस्पॅच म्हणता बघा. वुड्स किंवा वुड्सचा खलिता ज्याला म्हणता तुम्ही, वुड्स डिस्पॅच जे आहे. तर या डिस्पॅचच्या नंतर शिक्षणामध्ये प्रगती बघण्यासाठीच हा आयोग आलता. बरोबर स्टेटमेंट आहे बघा. प्राथमिक शिक्षणाचा विस्तार हा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत करावा असे आयोगाने सुचवले. आता तुम्हाला हे माहीत असेल बघा, 1880 to 84 हा जो कालखंड आहे तो लॉर्ड रिपन यांचा कालखंड आहे. आणि याच कालखंडामध्ये रिपनला आपण काय म्हणतो, फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ग्रामीण स्वराज किंवा रुरल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे, स्थानिक पातळीवर जे स्वशासन म्हणतो आपण बघा, तर याचा जनक तुम्ही रिपनला म्हणता. तर या कालखंडात हे प्राथमिक शिक्षण जे आहे तर या ग्रामपंचायती थोडक्यात जे असतील किंवा ग्रामीण स्वशासन जे असेल तर त्यांच्या मार्फत करावा असं हंटर आयोगाने सांगितलं होतं. तर ऑब्व्हियसली ते बरोबर आहे बघा. इथे रिपन यांच्याच कालखंडात आलेला पण हा आयोग आहे बघा. 1880 to 84 मधला हा आयोग आहे बघा. आणि प्राथमिक स्तरावरचे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे, इंग्रजी नाही तर ते स्थानिक भाषेतून असावे, ओके, वर्नॅक्युलरमधून असावे असे आयोगाचे मत तुम्हाला दिसून येतं. कोणतं विधान जे आहे ते तुम्हाला बरोबर आहे असं विचारलंय बघा. आणि मग अ आणि ब जे तुम्हाला दिसून येतं एवढंच विधान जे आहे ते तुम्हाला बरोबर याच्यामध्ये दिसून येतं. हे तर इंग्रजी नाही आहे, म्हणजे ते म्हणतात की प्राथमिक शिक्षण जे असेल तर ते वर्नॅक्युलरमधनं असावं. नंतरचं जे तुमचं कॉलेज एज्युकेशन वगैरे असेल तर ते इंग्लिशमधनं असावं, युनिव्हर्सिटी एज्युकेशन वगैरे इंग्लिशमधून असावं, अशा गोष्टी दिल्यात बघा. आणि हा हंटर आयोग जो आहे या हंटर आयोगापुढे पंडित रमाबाई असतील किंवा नंतर महात्मा ज्योतिराव फुले असतील बघा, यांनी पण साक्ष दिल्याचे तुम्हाला माहिती आहे बघा. तर तो हंटर आयोग जो आहे त्याच्यावरती हा प्रश्न होता बघा. अ आणि ब विधानं बरोबर आहे. तिसरं इंग्रजी नाही तर ते वर्नॅक्युलर जे असतील तर ते करेक्ट असलं असतं बघा. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, ऐतिहासिक स्रोत मानसोल्लासचे लेखक कोण होते असं तुम्हाला विचारले बघा. मानसोल्लास जे आहे तर ते कोणाच्या कालखंडात किंवा कोणी लिहिलं जे आहे बघा. इतिहासामध्ये राहिलेलं लिटरेचर, आर्ट अँड कल्चर जे आहे बघा, आता नवीन राज्यसेवेचा जो मेन्सचा पण सिलेबस आहे बघा त्याच्यामध्ये जे आहे तर तुम्हाला दिसून येतं की आर्ट अँड कल्चर हा सेपरेट टॉपिक तुम्हाला दिसून येतं. ॲक्च्युअलमध्ये आर्ट अँड कल्चर जे आहे ते समजण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ॲन्शियंट मिडिवल वाचावंच लागतं बघा. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा जो राजकीय इतिहास तुम्हाला जर समजला नाही तर ते तुम्हाला त्यावेळेस झालेले आर्ट अँड आर्किटेक्चर किंवा कला संस्कृतीचा विकास हे समजणारच नाही. तर कला संस्कृती पुस्तकं जे असतील, ऐतिहासिक स्रोत जे असतील यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात बघा. तर ओके, तर ते हे जे मानसोल्लास जे असेल तर ते लेखक कोण आहेत असं तुम्हाला विचारले बघा. जसं या देवराया सेकंड यांच्यावरती कोणत्या प्रवाशांनी वगैरे त्यांच्या वेळेस भेट दिली ते असं तुम्हाला विचारले बघा. हे विजयनगरच्या अब्दुल रजाक वगैरे तुम्हाला माहीत असतील बघा. अमुक वर्ष यांचं कविराज मार्ग, अमुक्त मर्यादा अशी पुस्तक आहेत बघा. कृष्णदेवराय यांचं पण बरेचसे लिटरेचरमध्ये कृष्णदेवराय जे मग असे बघितले बघा, विजयनगर साम्राज्याचे प्रमुख जे राजे असतील तर ते कृष्णदेवराय असतील बघा. पण हे जे मानसोल्लास ज्या व्यक्तीने लिहिले बघा तर तो सोमेश्वर थर्ड आहे. वेस्टर्न चालुक्य जे म्हणतो बघा आपण, पश्चिम चालुक्यांचा जो राजा आहे बघा, पश्चिम चालुक्यांचा असणारा राजा सोमेश्वर तिसरा जे आहे तर या सोमेश्वर तिसराने हे लिहिलेलं तुम्हाला दिसून येतं. तर त्याने लिहिलेलं आहे तर ते मानसोल्लास नावाचं जे ग्रंथ आहे बघा तर तो सोमेश्वर तिसरा पश्चिम चालुक्यांचा, म्हणजे हे चालुक्यांच्या काळात आहे हे जरी तुम्हाला माहीत असलं असतं मग तर तुम्हाला हे अमुक वर्ष काय राष्ट्रकूट राजा तुम्हाला दिसून येईल की ज्याच्या काळात अमुक्त मर्यादा किंवा कविराज मार्ग वगैरे तुम्हाला सांगितलं बघा. कृष्णदेवराय विजयनगरचे राजे आहेत किंवा देवराय सेकंड परत विजयनगरचे आहेत. तुम्हाला हे जरी माहीत असतं की हे चालुक्यांच्या काळातलं लिटरेचर आहे तरी सोमेश्वर थर्ड जे आहे तर ते तुम्ही आन्सरमध्ये येऊ शकला असता बघा. तर हे जे लिटरेचर असेल बघा, मग आता यांनी लिहिलेलं हे तुम्ही जे बघितलं की मानसोल्लास असेल किंवा मग नंतर हर्षवर्धनाच्या पुस्तकांवर जे आहे बघा तर प्रश्न आलता बघा की प्रियानंद, प्रियदर्शिका, नागानंद, रत्नावली अशी पुस्तकं जी आहेत ते कोणी लिहिली असं ते तुम्हाला विचारून झालं आहे बघा. आता रिसेंट इयरचा MPSCने विचारलेला प्रश्न होता
हे पण जे आहे ते तुम्हाला विचारू शकतात. तर मानसोल्लास कोणी लिहिलं आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे बघा. ओके, तर ते 3 नंबर जे आहे बघा, सोमेश्वर तिसरं जे आहे तर याचं करेक्ट आन्सर असेल बघा. याच्यावरचे जे व्हिडिओज आहेत बघा, दक्षिण भारताचा इतिहास, हे देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर जे आहे स्पॉटलाईट अकॅडमीच्या, तर त्याच्यामध्ये आहेत बघा. ते पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला चांगल्या इन्साईट जे आहेत ते त्यातून मिळतील बघा. ओके, 49 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, ललितादित्य मुक्तपीड जो आहे बघा, काराकोट डायनास्टी जे आहे बघा, काश्मीरचा जो इतिहास आहे जो कलहानाच्या राजतरंगिणीमध्ये मांडलेला आहे बघा. तर त्याच्यामध्ये जे आपल्याला माहिती कळते की काराकोटा डायनास्टी असेल किंवा उत्पला डायनास्टी असेल, नंतर येणारी लोहारा साम्राज्य डायनास्टी असेल बघा, तर त्याचा इतिहास आहे. आणि मग या ललितादित्य मुक्तापेढा जे आहे तर त्यांच्याविषयी विधानं तुम्हाला दिली. ती काराकोट वंशाची ते एक शक्तिशाली शासक जे आहेत, बरोबर आहे बघा. हे काराकोट वंश जो आहे बघा, काश्मीरची हिस्ट्री जी आहे तर तिथले काराकोट वंश जो आहे तर इथल्या डायनास्टीचा प्रमुख रूलर जो आहे तो तुम्हाला ललितादित्य मुक्तपीढा तुम्हाला दिसून येतील. मार्तंड सन टेम्पल जे आहे बघा, सूर्य मंदिर जे आहेत बघा, जसं कोणार्कला आहे किंवा गुजरातमध्ये आहे, तसं तुम्हाला काश्मीरमधलं मार्तंड सन टेम्पल जे आहे ते यांनीच बांधलेलं तुम्हाला दिसून येतं काश्मीरमध्ये. जे वारंगळमध्ये स्थापत्यकलेची उदाहरणे, आता वारंगळ कुठे आहे बरं बेसिकली, आंध्र प्रदेशमध्ये येईल बघा वारंगळ. आणि वारंगळ जी आहे ही चालुक्यांची कॅपिटल तुम्हाला दिसून येईल. वारंगळचा आणि काश्मीर म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की काराकोट वंश जो आहे तो काराकोट वंश कुठला आहे, काश्मीर इथला आहे बघा. ओके, काश्मीरची हिस्ट्री. वारंगळ कुठे येणार आहे तर साऊथ इंडियामध्ये येणार आहे बघा, आंध्र प्रदेशच्या रिजनमध्ये, तेलंगणा आंध्र प्रदेशच्या रिजनमध्ये वारंगळ म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये तुम्हाला दिसून येईल बघा. तरी वारंगळ म्हणजे मार्तंड सूर्य मंदिर जे आहे ते त्यांनी बांधलेलं आहे, इथपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे बघा. पण ते काश्मीरमधलं जे बांधलेलं तुम्हाला दिसून येते वारंगळमुळे हे स्टेटमेंट दुसरं डायरेक्ट रॉंग होऊन जातं बघा. कोणती विधानं बरोबर आहे, ब जिथं आहे बघा ते सगळंच रॉंग आहे. डायरेक्ट तुम्ही आन्सर कशी येतं बघा की मध्य आशिया आणि पूर्व गंगेच्या मैदानापर्यंत याचं साम्राज्य पसरलं होतं, ते बरोबर आहे बघा. काश्मीर जर आपण बघितलं बघा, ओके, तर इथं जे आहे त्यांचं केंद्र तुम्हाला दिसून येईल. श्रीनगर वगैरे जे आहे हे श्रीनगर नाव पण जे तुम्हाला दिसून येतं ते त्याच्यामुळेच आहे बघा. ओके, तर इथून पुढं तुम्हाला काय दिसून येईल तर मध्य आशिया जे असेल इकडं ते, नंतर इकडं गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत असं त्याचं साम्राज्य जे आहे ते पसरलं होतं, तर ते पण विधान बरोबर आहे बघा. वारंगळमुळं फक्त दुसरं स्टेटमेंट रॉंग झालं. कोणतं विधान बरोबर विचारले, ऑप्शन नंबर 3 जे आहे विधान अ आणि क बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. वारंगळ या शब्दामुळे जे आहे ते विधान चुकीचं फक्त होतं बघा. शेवटचा प्रश्न जो आहे बघा, ओके, 50 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, महाराष्ट्राच्या हिस्ट्रीच्या रिलेटेड जो प्रश्न आहे बघा. ओके, जसं मागं बघा UPSCने पण जे आहे काय केलेलं आहे तर रखमाबाई राऊत खटल्यावरती देखील प्रश्न विचारून झालेत बघा. कदाचित उद्या स्त्री पुरुष तुलना जे आहे ते तिकडे पण येऊ शकतं बघा. तर स्त्री पुरुष तुलना हे जे पुस्तक असेल तर त्याबद्दल खालील विधानं विचारून घ्यायचे. तर स्त्री पुरुष तुलना हे जे आहे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, ज्या सत्यशोधक चळवळीशी निगडीत असणाऱ्या व्यक्ती आहेत बघा. आणि त्यांचं कौतुक जे आहे ते सत्सारमधनं वगैरे पण झालेलं होतं बघा. पुणे वैभव या मराठी मासिकात जे आहे महिलांवरती जे टीका झाली त्याला उत्तर म्हणून जे आहे, म्हणजे ॲक्च्युअली सुरतमध्ये एक घटना झाली होती बघा. ओके, आणि त्या महिलेवरती खटला वगैरे भरला होता आणि ते सगळी बातमी जी आहे ती टीका जी आहे तर त्या पुणे वैभवमध्ये आलते बघा. आणि याला प्रत्युत्तर म्हणून हे स्त्री पुरुष तुलना जे आहे, म्हणजे असं म्हटलं जातं की हे सुरुवातीच्या काळातील म्हणजे अर्ली इंडियामधलं जे आहे किंवा मॉडर्न इंडियामधलं पहिलं फेमिनिस्ट टेक्स्ट जे आहे. ओके, तर याला मानलं जातं बघा स्त्री पुरुष तुलना. तर हे ताराबाई शिंदे यांनी लिहिले बघा, इथं दिलेलं आहे बघा. पहिलं फेमिनिस्ट टेक्स्ट जे आहे, पहिला स्त्रीवादी ग्रंथ मानला जातो. ऑब्व्हियसली हे पण स्टेटमेंट बरोबर आहे बघा. सती आणि महिला एकांतवास सारख्या उच्चवर्णीय हिंदू प्रथांचे समर्थन डायरेक्ट रॉंग होऊन जातं बघा. याच्यावर तर सडकून टीका जी आहे म्हणजे सती असतील किंवा महिला एकांतवास जे असेल बघा. ओके, तर याच्यावर हे सडकून टीका करते. कॉन्टेक्स्ट डायरेक्ट उलटा केलाय बघा इथे तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये. मी कोणतं विधान बरोबर आहे, सी ऑब्व्हियसली नसणार आहे बघा, सी नाही आहे, सी नाही आहे. ओके, ए आणि बी जे आहे म्हणजे 2 नंबरचं जे आहे स्टेटमेंट म्हणजे 2 नंबरचा जो पर्याय आहे बघा तो पर्याय जे आहे तो बरोबर असणार आहे. क विधान फक्त चुकीचं आहे बघा. अ आणि ब हे दोन्ही विधानं तुम्हाला बरोबर दिसून येतात बघा. त्यामुळे आन्सर तुमचं ऑप्शन नंबर 2 जे आहे ते करेक्ट आन्सर राहणार आहे. हे सगळे होते बघा इतिहास या विषयाचे प्रश्न. धन्यवाद. चला, आपल्याला जे आहेत तर ते इकॉनॉमीचे जे प्रश्न आहे बघा तर ते बघायचे आहेत. इकॉनॉमीचा आपला पहिला प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023च्या उद्दिष्टानुसार योग्य विधान निवडा. आता याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी जे आहे की आपल्याला एक्सपोर्ट प्रमोशन पॉलिसी जी बनली आहे त्याच्यामध्ये जागतिक मूल्य साखळीत महाराष्ट्राचा सहभाग वाढवणं,
ऑब्वियसली जे आहे ग्लोबलीच्यामध्ये महाराष्ट्राचे एक्सपोर्ट वाढले पाहिजे. निर्यातीमध्ये विविधता आणून व्यापार वृद्धीसाठी नवीन बाजारपेठा शोधणं हेही बरोबर आहे. प्रत्येक जिल्हा निर्यात केंद्र जे आहे ते विकसित करणं जे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे. सो बेसिकली या तीनही गोष्टी याच्यामध्ये ज्या आहे तर त्या अपेक्षित आहेत, ए, बी आणि सी. महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण जे आहे याच्यानुसार आपल्याला आपले एक्सपोर्ट जे आहे तर ते वाढवायचे आहेत आणि ते एक्सपोर्ट वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टी आपल्याला करणं इथं जे आहे तर ते अपेक्षित आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28. आता हे जे आहे बघा इंटिग्रेटेड अँड सस्टेनेबल जे आहे टेक्स्टाईल पॉलिसी जे आहे बघा 2023 ते 28 5 वर्षांसाठी जे आहे त्याची उद्दिष्ट तुम्हाला विचारलेली आहे. त्याच्यात कशाचा समावेश नाही. आता खाजगी गुंतवणुकीला चालना देऊन महाराष्ट्रात 5 नाही इथं 6 पाहिजे बघा. अत्याधुनिक तांत्रिक वस्त्रोद्योग संकुलं स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचं उत्तर जे आहे इथं 1 आहे बघा. 2023 ते 28 या कालावधीत 25,000 कोटींची गुंतवणूक आकर्षित करून 5 लाख नवीन रोजगार जे आहेत तर ते याच्यामध्ये निर्माण करणं अपेक्षित आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर महिलांचा सहभाग वाढवणं हेही अपेक्षित आहे. कापसावरची प्रक्रिया क्षमता 30% 80% नेणं, तीनही गोष्टी ज्या आहेत तर त्या योग्य आहेत बघा. आणि याच्यामध्ये पहिलं जे आहे तर ते चुकीचं आहे. सो मुळात कसं आहे ना की असे जे प्रश्न आहेत बघा, पॉलिसी ज्या काही वेगवेगळ्या आहेत महाराष्ट्राच्या असतील भारताच्या बाबतीतल्या असतील तर ते तुम्ही बघितल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने जे आहे थोडं प्रिपरेशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे हळद संशोधन प्रक्रिया धोरण जे आहे सप्टेंबर 2022 जाहीर करण्यात आलं. हिंगोली येथे माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्राव संशोधन प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलं. हे हिंगोलीला नाही आहे, इथं चुकीचं आहे बघा. तर इथं जो रेफरन्स पाहिजे तो पाहिजे भंडारा. सो हे भंडाऱ्याला जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये की तुम्हाला जे आहे इथं योग्य विधान निवडायचं आहे तो हळद संशोधन प्रक्रिया 2022 जे आहे. हळदीच्या बाबतीमध्ये बघा आता UPSCने पण प्रश्न विचारलेला होता मधल्या काळामध्ये. हळद जी आहे ती सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे सध्या करंटमध्येही त्याचे बरेच रेफरन्सेस आहेत. त्या अनुषंगाने ज्या आहेत गोष्टी जरा प्रॉपरली लक्षात ठेवा. आणि हिंगोलीचा जिथं रेफरन्स आहे तो बघा तिथं लिगो प्रोजेक्ट जो आहे तो लक्षात ठेवा. ग्रॅव्हिटेशनल वेव्स आणि त्याच्या बाबतीतले महत्त्वाचे मुद्दे. त्याच्यानंतर जे आहे 54 नंबर जे आहे महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प कधीपासून राबवण्यात येतो आहे बघा. सो याच्यामध्ये जे आहे स्मार्ट प्रकल्प जो आहे 23 मार्च 2020 पासून हा राबवण्यात येतो आहे. आता इथं पण एक गोष्ट जी आहे की हा जो काळ आहे बघा सुरुवातीला ज्यावेळेस माननीय उद्धवजी ठाकरे जे आहेत ते CM होते मग त्या काळामध्ये जे आहे की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. मग तो मुद्दा पण थोडंसं आपण लॉजिकली पण तो काळ जो आहे तो बघणं किंवा ते अलीकडच्या काळामध्ये एकदम जे आहे ह्या गोष्टी वर्क होणं थोडंसं आपल्याला लॉजिकली डील नाही होतं. भारतीय रेल्वेने 29-30 पर्यंत अक्षय ऊर्जेचं किती लक्ष ठेवलेलं आहे बघा. तर भारतीय रेल्वे जी आहे तिने जे आहे अक्षय ऊर्जेचं जे लक्ष ठेवलेलं आहे तर ते 30 गीगावॅट एवढं आहे बघा 30. ओके. आता याच्यामध्ये जे आहे की आपल्याला 0 कार्बन इमिशनवर काम करते बघा रेल्वे. 0 कार्बन इमिशन जे आहे की कसल्याही पद्धतीचं जे आहे प्रदूषण आणि त्या गोष्टी होता कामा नये हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा युरियाच्या आत्मनिर्भरतेसाठी आपण वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन क्षमतेच्या युरिया निर्मितीचा प्रकल्प जो आहे तो नामरूपला उभारला आहे. तर नामरूप कुठल्या राज्यामध्ये आहे असा हा प्रश्न आहे बघा. नामरूप जे आहे ते आसाम राज्यामध्ये आहे. ओके. सो नामरूप जे आहे तर ते आसाममध्ये आहे. आता युरियाच्या बाबतीत पण जे आहे की आपण मधल्या काळात युरियाचा जो इंडस्ट्रीयल यूज होता म्हणजे आपला जो सबसिडाईज युरिया असतो बघा तो सबसिडाईज युरिया इंडस्ट्रीमध्ये वापरला जायचा आणि मग त्याच्याकरता नीम कोटेड युरिया अशी कन्सेप्ट काढली होती बघा. सो तोही एक महत्त्वाचा रेफरन्स तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर शून्य आधारित अर्थसंकल्पनाबद्दल जे आहे अर्थसंकल्प जो असतो 0 बजेट जे आहे 1979 जगात पहिल्यांदा अमेरिकेने हा प्रयोग केला होता. हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे बघा. त्याचबरोबर जे आहे भारतामध्ये कधीही संकल्पना वापरली गेलेली नाही असं म्हटलेलं आहे तर हे चुकीचं आहे. भारतामध्ये याचे रेफरन्सेस आपल्याला 1997 ते 99 या काळापासून जे आहेत तर ते मिळतात. सो भारतामध्ये हे वापरलं गेलेलं आहे पण याला विशिष्ट असा जो रिस्पॉन्स भारतामध्ये मिळालेला नाही हे तेवढंच खरं आहे. सो याच्यामध्ये जे आहे फक्त जे आहे ते बिनचूक आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे की प्रायमरी डिपॉझिटबद्दल जे आहे प्रायमरी डेफिसिटबद्दल प्रश्न आहे बघा.
प्रायमरी डेफिसिट, ओके, प्राथमिक तूट जे आहे, तर प्राथमिक तूट एखाद्या आर्थिक वर्षामधील व्याजाचं दायित्व वगळून जे आहे, इंटरेस्ट पेमेंट मायनस करून जे येतं, तर ते प्रायमरी तूट जे आहे. आणि याच्याबरोबरच भारतामध्ये 97-98च्या केंद्रीय अर्थसंकल्पनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा याचा वापर झाला होता, हेही बरोबर आहे. आता प्रायमरी तूट काय असते बघा, जे काही फिजिकल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट जे आहे तुमचं, त्याला म्हटलं जातं प्रायमरी डेफिसिट जे आहे बघा. सो हा एक रेफरन्स याच्यामध्ये लक्षात ठेवा. प्रायमरी डेफिसिट पहिल्या टेस्टमध्ये मी याच्यावर एक गणित पण टाकलं होतं, जसं UPSCने विचारलं होतं, तर तसे रेफरन्सेस थोडे लक्षात असू देत, तुम्हाला बेनिफिट होईल त्याचा. 15व्या वित्त आयोगानुसार 2021 ते 26 या कालावधीमध्ये केंद्राने जे आहे राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कोणत्या अनुदानांचा समावेश केलेला आहे. आता 15th जे आहे फिनान्स कमिशन, 16 फिनान्स कमिशन, त्याचे जे आहे 16 फिनान्स कमिशनची बॉडी तुम्हाला माहीत पाहिजे, त्याच्यावरही आदल्या टेस्टमध्ये एका प्रश्न झालेला आहे. सो आता याच्यामध्ये जे आहे की कुठल्या कुठल्या पद्धतीचे जे आहेत, तर यांनी जे आहे बघा हे केलेले आहेत. तर इथं आपत्ती व्यवस्थापन अनुदान आहे का, तर आहे बघा. इथं जे आहे राज्यनिहाय विशेष अनुदान आहे, नागरी ग्रामीण स्वराज्य संस्थांना अनुदान आहे का, आहे. आता इथं मात्र महसुली तूट भरून काढण्यासाठी सर्व राज्यांना आहे, फक्त 17 राज्यांना आहे. त्याच्यामुळे हा जो सिनॅरिओ आहे हा गडबड आहे बघा इथं. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते काय आहे, ABD, कारण हे C सगळ्या दूरच आहे, तुम्हाला बाहेर काढता येतं बघा C जे आहे ते. सो इथं सर्व जे काही आहे ऑल, ऑनली, अशा ज्या गोष्टी असतात त्या जरा नीट बघितल्या पाहिजे आपण, तिथून पण आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या डील होतात बघा. त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला, भारताच्या नवीन परकीय व्यापार धोरण 2023 बाबत योग्य विधान निवडा. या धोरणानुसार सन 2030 पर्यंत भारताची वस्तू आणि सेवा निर्यात क्षेत्र तिपटीने वाढवण्याचं जे आहे लक्ष्य जे आहे ते निर्धारित केलेलं आहे. या धोरणाला कसलीही समाप्तीची तारीख नाही आहे, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे बघा. आपल्याला जे आहे आपल्या गुड्स अँड सर्व्हिसेसची जे एक्सपोर्ट आहे तो वाढवणं इथं अपेक्षित आहे. याच्यामुळे जे आहे की व्यापारी व्यापार, मर्कंटाईज ट्रेड हे नवं क्षेत्र जे आहे ते खुलं झालेलं आहे. आता व्यापारी व्यापार हे प्रकरण काय असतं बघा, याच्यामध्ये काय आहे ना की आपण काय करणार, भारतीय बंदराला कुठलाही स्पर्श होणार नाही. म्हणजे सिम्पली जे आहे की समजा A आणि C यांना फक्त आपण काय करून देऊ, कनेक्ट करून देऊ, इकडून इकडं जे आहे वस्तू पाहिजे त्या पाठवा. भारतीय बंदरांना स्पर्श न होता एका देशातून दुसऱ्या देशामध्ये व्यापार करायचा, तो फॅसिलिटेट कोण करणार, भारत करणार. यालाच जे आहे तर ते व्यापारी व्यापार धोरण किंवा मर्कंटाईज ट्रेड असं म्हटलं जातं, ते याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर याच्या संबंधीचे जे आहेत 4 स्तंभांवर हे आधारित आहे बघा. 4 स्तंभ जे आहे तिच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो काय आहे, प्रोत्साहन ते परतावा. म्हणजे आपल्याला जे आहे या निर्यातीला प्रोत्साहन द्यायचं आहे, तिच्यातून आपल्याला परतावा मिळेल. दुसरं जे आहे सहयोगातून जे आहे, सहयोग जे कॉपरेशन जे आहे तिच्यातला प्रोत्साहन द्यायचं. आणि ह्या सहयोगाला प्रोत्साहन दिल्याने आपल्या हातात काय लागेल, तर निर्यातक राज्य जिल्हे जे आहे याच्यातून गोष्टी चांगल्या वर्क होतील बघा. त्याच्यानंतर आहे तिसरा स्तंभ व्यवसाय सुलभता जी आहे. सो व्यवसाय सुलभता जी आहे तर याच्यामुळे काय होतं की रेड टेप मेकॅनिझम निघून जातं. आणि दुसरं जे बघा उद्योन्मुख क्षेत्र जे आहे, जसं नवे क्षेत्र जे आहे ई-कॉमर्स वगैरे याच्यावर जे आहे फोकस करायचा. असे 4 याच्यामध्ये धोरण आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बरोबर आहेत. त्याच्यानंतर 61 अर्थव्यवस्थेच्या नव्या प्रारूपाला मार्केट सोशलिझम असं नाव कुणी दिलं बघा. आणि बाजार अर्थव्यवस्थेच्या चांगल्या गुणधर्मांचा सुद्धा जे आहे तुम्ही समावेश अर्थव्यवस्थेत केला पाहिजे असं कोण म्हटलं. आता बघा एकतर जे आहे ना की असे जे प्रश्न आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं की याचे सोर्सेस जे आहेत, तर आपण जर बघितलं बघा की जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांचे कोट्स असतील, त्यांच्या थेरीज असतील, अशा त्या एका ठिकाणी तुम्हाला कुठं मिळत नाही. मग त्या केसमध्ये जे आहे की असे काही अबस्ट्रॅक्ट प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तिथं. सो आता याचा जर तुम्हाला रेफरन्स सांगायचं झालं तर तुम्हाला जे आहे हे आपले रमेश सिंगमध्ये हे मिळतं बघा तुम्हाला. सो हा रेफरन्स जो आहे तर याचं जे उत्तर आहे ते काय आहे, ऑस्कर लॅच. त्याच्यानंतर जे आहे बघा भारतामध्ये संघटित नाणेबाजाराबरोबर असंघटित नाणेबाजार कार्यरत आहे. कारण नाणेबाजार विकसित झाला, विकसित नाही. आपला जो नाणेबाजार तो अविकसित और विकसनशील इकडे जातो, तो विकसित नाही आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की नाणेबाजारामध्ये जे आहे की काही लोकांना रेस्ट्रिक्शन्स आहेत बघा. आपला जो नाणेबाजार आहे तर त्याच्यामध्ये जे आहे रेस्ट्रिक्शन्स आहेत, काही कक्षेच्या बाहेर आहेत, काही छोट्या व्यावसायिकांना इथं जे आहे प्रवेश नाकारला जातो. संघटित नाणेबाजार सर्वदूर पोचलेला नाही आहे, अशी कारणं जी आहेत ती याला सांगता येतात.
सो BCD इज द आन्सर. पहिलं उत्तर फक्त आहे की पहिला पर्याय जो आहे तिच्यातला तो बाहेर काढायचा आहे, कारण आपला नाणे बाजार जो आहे तो विकसित नाही. नाणे बाजार मनी मार्केट जे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे महिला किसान सशक्तीकरण परियोजना जी आहे. ओके, महिला किसान सशक्तीकरण परियोजना जी आहे बघा, तर हिच्यामध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना जी आहे त्याचा एक भाग म्हणून ही कार्यरत आहे आणि महिलांना शेतकरी म्हणून ओळख द्यायची आहे बघा. सो महिला जे आहेत त्यांना शेतकरी म्हणून ओळख देणं या दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. सो इथं A and B असे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते योग्य आहेत बघा. 64 जे आहे 10व्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये कुठली आहेत बघा. सो 10वी पंचवार्षिक योजना जी आहे आपण जर बघितलं तर पंचवार्षिक योजनांवर रुटीन प्रश्न आहेत. पंचवार्षिक योजनेमध्ये 2024च्या पेपरमध्ये एक्झॅक्ट तुम्हाला आकडेवारी फॅक्ट्स पण विचारलेल्या आहेत. मग असं असताना जे आहे की तुम्हाला याच्यात गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली वर्क करणं अपेक्षित असतं. आणि इथं तुम्हाला जे आहे दरडोई उत्पन्न दुप्पट करणं, जीवनमान सुधारणं, क्षेत्रीय सुधारणा करणं, आता या गोष्टी कशा आहेत बघा, ह्या कॉमन आहेत, ह्या कुठेही येऊ शकतात. पण इथं एक्झॅक्टली जे आहे उत्पन्न दुप्पट करणं ही गोष्ट खूप प्रॉपरली डील करणं गरजेचं आहे. आणि हिच्यामध्ये दुसरं एक होतं की डेव्हलपमेंट जी आहे त्याच्यासाठीचे जे इंडिकेटर्स आहेत त्याच्यावर काम करणं, निर्देशांक, तो एक मुद्दा पण हिच्यामध्ये येतो. सो उत्तर जे आहे 4 आहे बघा. वॉशिंग्टन सहमती ही संज्ञा कुणी सुचवली. आता वॉशिंग्टन सहमती जे आहे हे प्रकरण जे आहे बघा जॉन विलियमसन जे आहे यांनी सुचवलं होतं. वॉशिंग्टन सहमती जे आहे ना की बरेचसे जे निर्णय घेतले जातात तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची जी मुख्यालयं आहेत ती वॉशिंग्टन DC मध्ये आहेत. आणि मग तिच्यामुळेच जे आहे की अशी एक टर्म की जगामध्ये आर्थिक जी काही गणितं आहेत तर ती आर्थिक गणितं कुठून डील होत आहेत तर ती वॉशिंग्टनमधून डील होत आहेत. आणि म्हणून जे आहे इथं हा सिंपल मुद्दा येतो, दॅट इज वॉशिंग्टन सहमती, जॉन विल्यमसन. ओके, सो त्याच्यानंतर जे आहे आपले करंटचे प्रश्न आहेत बघा. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा कधीपासून सुरू होणार आहे. सो नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा जो आहे तो 31 ऑक्टोबर 2026 पासून जो आहे तर तो सुरू होणार आहे. आता कुंभमेळा जो आहे महाकुंभ पण रिसेंट झालेला आहे. मग तो महाकुंभ, सिंहस्थ कुंभ याचे रेफरन्सेस जरा चांगले माहीत पाहिजे. खालीलपैकी कोणत्या गडावर यंत्रराज किंवा ॲस्ट्रोलॅब हे यंत्र सापडलं. रायगडावर सापडलं. आता ॲस्ट्रोलॅब जे आहे तर हे ग्रह ताऱ्यांची दिशा असेल किंवा एकंदर ओव्हरऑल फक्त दिशांचा अभ्यास असेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की ॲन्शियंट हिस्ट्री जी आहे मग तिच्यातलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर मग तुम्हाला जे ओल्ड NCERT आहेत हिस्ट्रीचे त्याच्यामध्ये ॲन्शियंट हिस्ट्रीच्या याच्यात लास्टला जे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं एक चॅप्टर पण दिलेलं आहे ज्याच्यावर प्रश्नही विचारलेले आहेत. सो त्या गोष्टी जरा महत्त्वाच्या आहेत. 3 प्रौढ साक्षरता अभियानामध्ये फाउंडेशन लिटरसी न्यूमरसी जे आहे बघा, न्यूमेरसी असेसमेंट टेस्ट, याच्यानुसार अव्वल कामगिरी करणाऱ्या राज्यांचा क्रम तुम्हाला जे आहे ओळखायचा आहे. तर हिच्यामध्ये अव्वल कामगिरी करणारी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश दिल्ली, त्रिपुरा, तामिळनाडू हे टॉपला आहेत बघा प्रौढ साक्षरता अभियान. आणि हिच्यामध्ये पिछाडीवर असणारे कोण आहेत तर हे उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश हे पिछाडीवर आहेत बघा. सगळ्यात शेवट इथं आहे. बाकी जे आहे प्रौढ साक्षरतेमध्ये दिल्ली, त्रिपुरा, तामिळनाडू हे टॉपला आहेत. त्याच्यानंतर जे आहे की भारत पाकिस्तान सीमेजवळ खालीलपैकी कोणतं राज्य केंद्रशासित प्रदेश ऑपरेशन सिंदूर स्मृती उद्यान उभारणार आहे. सो ऑपरेशन सिंदूर स्मृती उद्यान जे आहे तर ते गुजरात राज्य उभं करणार आहे. इथं सिंदूर वन पण उभं राहणार आहे. हा पण एक याच्यातला महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर 70 नंबरचा जो प्रश्न आहे बघा आपला, तर अमृत महाआवास अभियान जे आहे याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याचा गौरव करण्यात आलेला आहे तर उत्तर जे आहे तर ते अहिल्यानगर जे आहे बघा. अहिल्यानगरला जे आहे PM आवास संबंधीचे जे आहेत उत्कृष्ट कामगिरीचं जे आहे तर ते रिकग्निशन मिळालेलं आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ही 2015 सुरू झाली होती. हाऊसिंग फॉर ऑल 2022 हे टार्गेट घेऊन हे चालले होते बघा. याच्यातून मग जे आहे गरजवंतांना घरं जी आहे तर ती दिली जात आहे. सो मग अहिल्यानगरचा रेफरन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर युरोपमधील कोणत्या देशामध्ये अमूलचं ताजं दूध उपलब्ध होणार आहे बघा. सो युरोपमध्ये पहिल्यांदाच जे आहे स्पेनमध्ये जे आहे आपलं दूध जे आहे अमूलचं ते ताजं दूध तिथं उपलब्ध होणार आहे.
आता हा पहिलं ओपनिंग आहे आपलं, युरोपमधली पहिली कंट्री आहे, कदाचित मग इथून पुढे इतर देशांमध्ये पण ते जाऊ शकतं. आणि 2025 जो आहे बघा, हे आंतरराष्ट्रीय सहकाराचं वर्ष आहे आणि तिच्यातून ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या जुळवून आणलेल्या आहेत बघा. त्याच्यानंतर 1 जुलै 2025 पासून कोणत्या देशाने लहान मुले असलेल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान घालण्यास बंदी घातलेली आहे? सो याचं उत्तर जे आहे तर ते फ्रान्स आहे. फ्रान्सनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी सार्वजनिक धूम्रपान कायदा किंवा पब्लिक स्मोकिंग ॲक्ट जो आहे तर तो आणलेला आहे. आणि तिच्यामध्ये जर तुम्ही पब्लिक प्लेसवर जे आहे धूम्रपान करत असाल तर तुम्हाला 135 युरो एवढा दंड होऊ शकतो, म्हणजे 13,000 रुपये जवळपास आपले जे आहेत रुपयामध्ये तेवढा दंड तुम्हाला होऊ शकतो. G7 परिषदेबद्दल जे आहे बिनचूक विधान निवडा. G7 जी आहे 1975 पहिली G7 परिषद कुठं झाली? रशियामध्ये झाली. तर ॲक्च्युली ती रशियामध्ये नाही आहे, ती फ्रान्समध्ये झाली होती बघा. सो त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. आणि आता 25ची जी आहे ती कॅनडामध्ये पार पडलेली आहे. सो कॅनानास्किस अल्बर्टा कॅनडा, तुम्हाला याचा मॅप पण मी बऱ्याचदा दाखवला होता. आणि जे काही फ्रान्समध्ये झाली होती ती रम्बुलेट असं ठिकाण आहे ते, तिथं ती झाली होती. तिच्यामुळे जे आहे इथं फक्त जे आहे 2 बरोबर आहे बघा. जागतिक अन्न सुरक्षा दिनाबद्दल योग्य विधान निवडा, असा आपला पुढचा प्रश्न आहे. जागतिक अन्न सुरक्षा दिन जो आहे तो कधी साजरा होतो? तर जागतिक अन्न सुरक्षा दिन जो आहे तर तो 7 जून रोजी जे आहे तर तो साजरा होतो बघा. 2025साठीची संकल्पना जी आहे अन्न सुरक्षा विज्ञानाची कृती असा सिनेरिओ आहे. सो 74 जे आहे तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त दुसरं स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहे. ओके, फूड सेफ्टी सायन्स इन ॲक्शन. थीम पण तुम्ही करणं अपेक्षित आहे बघा. मागच्या वेळेस जे आहे की ज्या काही लष्करी कवायती आहेत त्याच्या पण थीमवर प्रश्न गेला होता. सो थीम माहीत पाहिजे आपल्याला कुठल्या याच्याबद्दलची आहे. त्याच्यानंतर जे आहे की रामसार स्थळांबद्दल एक प्रश्न आहे बघा. रामसार स्थळं भारतामध्ये किती आहेत? तर 91 बरोबर आहे बघा. हे आशियात सर्वात जास्त रामसार स्थळं कुठं आहे? भारतामध्ये आहे. नव्याने जी रामसार स्थळं समाविष्ट झालेली आहे किचन मेना ही जी आहे हिमाचल प्रदेशमधली, हे मात्र चुकीचं आहे. ही राजस्थानमधली आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ए आणि बी जे आहे हे बरोबर आहे बघा. 2022नुसार सर्वात कमी लिंग अनुपात असणारं राज्य कुठलं आहे? बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात. उत्तर जे आहे तर ते बिहार आहे. 2022नुसार जे आहे बिहारमध्ये 891 एवढा जो आहे लिंगानुपात जो आहे बघा. महाराष्ट्राच्या बाबतीत हा आकडा आहे 906, तेलंगणाच्या बाबतीमध्ये जे आहे 907 आणि गुजरातच्या बाबतीमध्ये जे आहे 908 जे आहे बघा. आणि जम्मू काश्मीर 5वं जे आहे 909. सो याचा मी तुम्हाला एक फ्लो चार्ट पण दाखवला होता, तुम्हाला जर आठवत असेल. करंटमध्ये आपण जे आहे हे घेतलं होतं बघा. त्याच्यानंतर पुढचं आहे ईट राईट इंडिया जे आहे. ईट राईट मुवमेंट सरकारने जे आहे मधल्या काळामध्ये राबवली होती. ईट राईटमध्ये जे आहे की तुम्ही योग्य अन्नाचा जो आहे समावेश केला पाहिजे आपल्या आहारामध्ये. सो प्रति व्यक्ती प्रतिदिवस 25 ग्राम साखरेचं सेवन जे आहे ते अपेक्षित आहे का? तर हे बरोबर आहे बघा. परंतु इथं जे आहे 35 ग्रॅम तेल नाही, तर इथं 27 ते 30 ग्रॅम एवढं पाहिजे. आता हे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे त्यांची मानकं आहेत ईट इंडियाच्या बाबतीमध्ये. सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये म्हणजे काम चालू आहे बघा. सही भोजन बेहतर जीवन जे आहे. ओके, सही भोजन बेहतर जीवन. ओके, सो ह्या केसमध्ये तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती ईट सेफ, ईट हेल्थी, ईट सस्टेनेबल जे आहे. सो ह्या गोष्टीवर जे आहे की या प्रिन्सिपलवर हे वर्क होतं आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो मुद्दा येतो बघा, तो मुद्दा जो आहे तो म्हणजे चातक जे आहे बघा. चातक पक्षाबद्दल बिनचूक विधान जे आहे. आता चातक पक्षी युरोपमधून भारतात येतात का नाही? आफ्रिका जे आहे, महाराष्ट्रामध्ये जे आहे मान्सून किंवा पावसाची जे आहे चाहूल त्याच्यामुळे आपल्याला लागते. IUCN स्टेटस ह्याचं जे आहे लिस्ट कन्सर्न आहे, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. उत्तर जे आहे फक्त ब. त्याच्यानंतर जे आहे बघा माधवी लता यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. माधवी लता यांनी चिनाबचा जो पूल आहे बघा त्या बांधकामासंबंधी भूतंत्रज्ञान सल्लागार म्हणून 17 वर्ष महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि IIT दिल्लीला प्रोफेसर नाहीत, त्या ज्या आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर येथे जे आहे प्राध्यापक आहे. त्याच्यामुळे स्टेटमेंट जे आहे ते फक्त अयोग्य आहे बघा, बिनचूक जे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
सो ग्लोबल जेंडर गॅप जो आहे तिच्यामध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो 131 आहे 2025मध्ये. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे त्याच्या आधारे हा जो आहे तर तो पब्लिश केला जातो. याच्यामध्ये आईसलँड, फिनलँड, नॉर्वे हे टॉपला आहे. UK जे आहे बघा. सो बेसिकली भारतामध्ये जेंडर गॅप इंडेक्स जे आहे त्याच्यासाठी पण गोष्टी वर्क होणं गरजेचं आहे. त्याच्यावर जे आहे वेगवेगळ्या याच्यातून आपण काम करतो आहे. ओके. सो हे प्रश्न जे होते बघा तर ते करंटचे होते. तर पुढचे जे प्रश्न याच्यामध्ये आहेत तर ते रोहित सर घेतील, जॉग्रफी, एन्व्हायरमेंट. पण एक गोष्ट लक्षात घ्या की टेस्ट जे आहेत त्या सिन्सिअरली सोडवा, त्याचा ॲनालिसिस करा. जिच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो आहे ते टॉपिक्स नीट बघा. ज्या विद्यार्थ्यांनी जे फ्रेशर आहे बघा त्यांना जरा गोष्टी सगळ्या बघाव्या लागतात. पण ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रिलिम्स दिलेल्या आहेत, आधी अभ्यास केलेला आहे, त्यांचा बऱ्याचशा सिलेबसवर कमांड असते. वारंवार तेच नका वाचू. तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये अडचण येते तेवढ्या गोष्टी एक्सप्लोर करा आणि त्याच्या ॲनालिसिसमधून तुम्ही बरीचशी इम्प्रोव्हायझेशन करू शकता. सो थँक्यू. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट टेस्ट. चला. सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला एन्व्हायरमेंटचे आणि जॉग्रफीचे जे क्वेश्चन्स आहे ते आता बघायचे आहे. सो प्रश्न क्रमांक 81 जो आहे 81 पासून तुमची सुरुवातीला काही भूगोलाचे प्रश्न होते आणि त्याच्यामुळे नंतर सगळ्यात शेवटी जे एन्व्हायरमेंटचे 5 क्वेश्चन आहे ते त्या ठिकाणी दिलेले होते. प्रश्न क्रमांक 81 बघा. पुढील विधाने विचारात घ्या असं तुम्हाला म्हटलेलं होतं आणि या ठिकाणी एकूण 4 विधानं त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. हिमालयातील जी नदी प्रणाली आहे ते हिमालयातील नदी प्रणाली संबंधितची ही विधानं आहे. हिमालयातील बहुतांश नद्या हिमालयात तयार होण्यापूर्वी अस्तित्वात होत्या. हे अगदी बरोबर आहे. आणि जसं जसं मग हिमालयाची उंची वाढत गेली तसं तसं काय होत गेलं तर व्हर्टिकल इरोजन म्हणजे उभी झीज होत गेली आणि त्यांनी त्यांचा जो रस्ता आहे किंवा त्यांचा जो मार्ग आहे तो त्या ठिकाणी कायम ठेवला. हिमालयातील तरुण नद्या ज्या आहेत त्यांची झीज करण्याची क्षमता जास्त आहे. खरं तर त्याच्याचमुळे काय होतं झीज जास्त होते आणि झीज जास्त होऊन जो गाळ आहे तो नदीच्या पात्रामध्ये साचतो आणि त्याच्यामध्ये पूर येण्याच्या ज्या घटना आहेत त्या वारंवार आपल्याला बघायला मिळतात. सो दुसरं स्टेटमेंट पण त्या ठिकाणी बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन केलं आणि चौथं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. दख्खनच्या पठारावरची कुठलीही नदी जाऊन गंगा आणि तिच्या उपनद्यांना मिळत नाही. बरोबर का नाही. मग दख्खनचं पठार कुठे आहे. गोदावरी नदीच्या खाली जे पठार आहे त्याला आपण दख्खनचं पठार असं म्हणतो किंवा आपण नर्मदा नदी पण त्या ठिकाणी किंवा सातपुडा पर्वत त्या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. मग तुम्ही जर का बघितलं तर A, B आणि C. प्रश्न क्रमांक जो 81 आहे त्याचं उत्तर आहे तिसरं. राहील तुमच्या लक्षामध्ये. ओके. A, B, C हे 3 विधानं या ठिकाणी बरोबर होते. प्रश्न क्रमांक 82 बघा इथे. क्वेश्चन नंबर 82. कडप्पा समूहातील खडकांसंबंधी असलेल्या पुढील विधानांतून चुकीचे विधान निवडा. ठीक आहे. भारतामध्ये कडप्पा खडक प्रणाली जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी आढळते. त्यासंबंधीचे हे 4 विधानं तुम्हाला दिले होते. त्यातलं जे पहिलं विधान होतं की या खडक प्रणालीमध्ये प्रामुख्याने कुठल्या कुठल्या प्रकारचे खडक आढळतात तर शेल आहे, स्लेट आहे, चुनखडी आणि क्वार्ट्झाइट आहे. पहिलं विधान बरोबर होतं. दुसरं विधान जे आहे की चुनखडीचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे या खडक प्रणालीमध्ये आपल्याला जीवाश्म बघायला मिळत नाही, दॅट इज फॉसिल्स. तिसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे. कारण की ही जी खडक प्रणाली आहे ती प्राचीन लाव्हारसाच्या संचयनातून नाही तर गाळाच्या संचयनातून तयार झालेली आहे. म्हणूनच काय आहे चुनखडीचं प्रमाण थोडं जास्त आहे. सो या ठिकाणी इथे हा जो लाव्हारसाचा शब्द आहे तो काढून तुम्हाला इथे गाळाचे खडक किंवा गाळाच्या संचयनातून झाले असं पाहिजे होतं. पुन्हा चौथं जे स्टेटमेंट आहे ते तुमचं बरोबर आहे. ज्यामध्ये तुम्हाला कडप्पा खडक प्रणाली कुठे कुठे बघायला मिळते ते दिलेलं आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र. सो याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांकाचं 82चं तिसरं. प्रश्न क्रमांक 83 बघा. हा खऱ्या अर्थाने एकदम सोपा प्रश्न होता, फक्त थोडा टाईम कन्झ्युमिंग होता. कदाचित तुमचं थोडं कन्फ्युजन पण झालं असं. अल्फ्रेड वेगनरची जी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आहे का जो भूखंड वहनाचा सिद्धांत आहे त्या सिद्धांतावरील हा प्रश्न होता. सो लॉरेशिया आणि गोंडवाना असे 2 भाग झाले होते. पेंजिया जेव्हा ब्रेकडाऊन झाला किंवा जेव्हा पेंजियाचे 2 भाग झाले, लॉरेशिया आणि गोंडवाना असे 2 भाग झाले आणि गोंडवाना लँडमध्ये पुढीलपैकी कोणत्या खंडांचा भाग होता तर बघा लक्षात घ्या इथे युरोप असेल, उत्तर अमेरिका असेल आणि युरेशिया असेल हे 3 भाग कुठे होते
तर लॉरेशियामध्ये होते. आणि दक्षिण अमेरिका, त्याच्यानंतर आफ्रिका, अंटार्क्टिका, भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलिया हे सगळे गोंडवाना लँडमध्ये होते. मग तुम्ही जर का बघितलं तर इथे युरोप बऱ्याच ठिकाणी मुद्दाम तुम्हाला काय दिला होता, ऑप्शन दिला होता. आता पहिल्या ऑप्शनमध्ये युरोप आहे, चौथ्या ऑप्शनमध्ये युरोप आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये उत्तर अमेरिका आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. मग पर्याय क्रमांक काय उरला तुमच्याकडे, पर्याय क्रमांक 2 राहील लक्षामध्ये. सो प्रश्न क्रमांक 83 जो आहे त्याचं उत्तर आहे दुसरा. ओके, हां चला पुढे जाऊयात. बघा इथे प्रश्न क्रमांक 84 तुम्हाला इथे दिसतो आहे. गावाच्या वस्तीला पांढरी किंवा गावठाण अशा शब्दाचा वापर प्रामुख्याने कुठल्या वसाहतींसाठी केला जातो. सो मानवी भूगोलाचा वरती हा प्रश्न आहे. ग्रामीण वसाहतींचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. सो या ठिकाणी तुम्ही बऱ्याच वेळेला जेव्हा बाहेर प्रवास करतात तेव्हा गावठाण असा शब्द ऐकला असेल. सो ग्रामीण भागातल्या ज्या केंद्रित वस्ती असतात त्यांच्यासाठी गावठाण हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. सो प्रश्न क्रमांक 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 85कडे जाऊयात. महाराष्ट्र भूगोलाचा हा दुसरा प्रश्न होता. यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील 2 तालुक्यांची नावं दिली होती. सो बदनापूर तालुका, परतूर तालुका, जिंतूर तालुका आणि सोनपेठ तालुका. इथे तुम्हाला काय दिले, जिल्ह्यांची नावं पण दिलेली होती. ओके, परभणी आणि जालना. सो जनरली हे परभणीतले आहे आणि हे जालन्याचे आहेत, बरोबर. बदनापूर आणि परतूर तालुका जालन्यामध्ये आहे आणि जिंतूर सोनपेठ तालुका परभणीमध्ये आहे. सो पहिल्या 2 पेर ज्या आहेत त्या तुमच्या चुकीच्या होत्या. तिवसा तालुका आणि वरुड तालुका अमरावतीमध्ये आहे, तर आर्वी कारंजा वर्ध्यामध्ये आहे. फक्त सी आणि डी योग्य जुळालेल्या जोड्या आहेत. ठीक आहे, या प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्हाला जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील तालुक्यांची नावं दिली जाऊ शकतात. सो प्रश्न क्रमांक 85चं उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 86कडे जाऊयात. पुन्हा महाराष्ट्राच्या भूगोलावरचा प्रश्न होता. महाराष्ट्रातील खडक प्रणाली आणि त्या खडक प्रणालीशी संबंधित जे खनिजं आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये हिरव्या अभ्रकामध्ये टिंबटिंब हे दुर्मिळ मूलद्रव्य थोड्या प्रमाणात आहे. एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. सीझियम याचं उत्तर होतं. ओके, चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 87 बघा. या ठिकाणी तुम्हाला काय दिले होते, तुम्हाला सागरी प्रवाह दिले होते आणि त्यांचं स्थान त्या ठिकाणी दिलेलं होतं. आता बघा लक्षात घ्या, आफ्रिका खंड आणि आफ्रिका खंडाच्या आजूबाजूला असणारे जे वेगवेगळे प्रवाह आहे ते प्रामुख्याने इथं विचारले होते. आणि उत्तर अमेरिकेच्या पूर्वेला असलेला जी गल्फ स्ट्रीम आहे त्याच्याबद्दल इथे प्रश्न विचारला होता. गल्फ स्ट्रीम कुठे आहे, उत्तर अमेरिका खंडाची पूर्व किनारपट्टी. ठीक आहे, त्याच्यामुळे डचं उत्तर 4 आहे. मग 4 ऑप्शन कुठे आहे, फक्त 1 आणि 4 मध्ये आहे. आता इथं तिघही जे वरचे प्रवाह आहेत ते आफ्रिकेच्या पूर्व, पश्चिम आणि वायव्य दिशेला त्या ठिकाणी बघायला मिळतात. ओके, मग इथं व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी अगुलास प्रवाह कुठे वाहतो, आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीला. बेंग्युला प्रवाह आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीला आणि कॅनरी प्रवाह जो आहे तो वायव्य दिशेला आहे. मग तर तुम्ही बघितलं तर 2, 1, 3 आणि 4 पर्याय क्रमांक काय आहे, 4 याचं उत्तर आहे. सो सागरी प्रवाह, त्याचे प्रकार आणि त्यांचं स्थान पाठ करून ठेवणे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 88. इथे तुम्हाला 2 विधानं विचारात घ्या असं म्हटलेलं होतं आणि याच्यातलं जे दोन्ही विधान आहे ते कशा संबंधित होते, तर पूर्व घाटासंबंधी होते. आता पूर्व घाट ही काय आहे, एक सलग पर्वतरांग नाही आहे, ती तुटक पर्वतरांग आहे. ओके, आणि पूर्व घाटाची जी लांबी हे आहे, उंची आहे, ती उत्तरेला थोडी जास्त आहे. आणि इथं काय म्हटलं तुम्हाला, पूर्व घाटाचा दक्षिणेकडील भाग सर्वात लांब आणि उंच आहे. सो पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, आणि जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये विशाखापट्टणम टेकड्या आणि नल्लामल्ला टेकड्या, तर दक्षिणेकडच्या भागामध्ये कोण आहे, तर पलनी टेकड्या त्या ठिकाणी स्थित आहे. ओके, सो या ठिकाणी विधान ब बरोबर आहे, तर विधान अ चुकीचं आहे. मग याचं उत्तर काय येईल, फक्त विधान ब योग्य आहे. प्रश्न क्रमांक 88 आणि त्या 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, चला थोडं पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 89 बघा. या ठिकाणी गयार्ड्स संबंधीचा हा प्रश्न होता. गयार्ड्स म्हणजे काय होता, समुद्रामध्ये असणारे जे पर्वत आहे ज्यांचे माथ्याकडचा भाग कसा आहे, सपाट आहे, अशा
समुद्रामध्ये बुडालेल्या सपाट मातेच्या पर्वतांना काय म्हटलं जातं, तर गयॉट्स असं म्हटलं जातं आणि यांचं व्होल्कॅनिक ओरिजिन असतं, म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातनं यांची काय झालेली असते, निर्मिती झालेली असते आणि निर्मितीच्या वेळी यांची उंची बऱ्याच वेळेला समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत किंवा सागरी जलाच्या पातळीपर्यंत सुद्धा असू शकते. सो पहिलं विधान बरोबर आहे. हे जे गयॉट्स असतात हे एकटे सुद्धा असू शकतात किंवा समूहामध्ये सुद्धा असू शकतात. हा ओशनोग्राफीवरचा प्रश्न आहे. सो सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि सगळ्यात जास्त जे गयॉट्स आहे ते तुम्हाला कुठे बघायला मिळतात, पश्चिम मध्य पॅसिफिक महासागरामध्ये बघायला मिळतात. मग या ठिकाणी तिघही विधानं काय होते, तुमचे बरोबर होते. आणि तिथं काय विचारलं तुम्हाला, वरील विधानांतून बिनचूक पर्याय निवडायचा होता. त्याच्यामुळे इथं प्रश्न क्रमांक 89चं उत्तर आहे वरील सर्व. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 90 कडे. पुढील विधानांचा विचार करा. ओके, भारताच्या एकूण 17 राज्यांना काय आहे, शेजारी देशांची सीमा लागलेली आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथं कन्फ्युजन होऊ शकतं. का, कारण की जम्मू काश्मीर आणि लडाख जे आहे आता हे राज्य राहिलेले नाही आहे, त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला आहे. त्याच्यामुळे कदाचित तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. सो ए स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पाल्क सामुद्रधुनीद्वारे भौगोलिक संबंध प्रस्थापित झाले, बरोबर आहे. आणि धनुष्यकोडी ते श्रीलंका यांच्या दरम्यानमध्ये काय आहे, ही सामुद्रधुनी स्थित आहे किंवा या ठिकाणांद्वारे ते दोन्हीही देश जोडले गेलेले आहे. सो या ठिकाणी बी आणि सी हे दोन्ही विधानं काय होते, तर अगदी बरोबर होते. मग इथं जर का तुम्ही बघितलं, तुम्हाला काय विचारलं होतं, कोणते विधाने योग्य आहे, तर फक्त बी आणि सी हेच विधान या ठिकाणी योग्य आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की एकूण किती राज्यांच्या सीमा ह्या दुसऱ्या देशाला लागून आहे, 16 आहे का, एकदा बघा किंवा मग कमेंट बॉक्समध्ये मला तसं तुम्ही उत्तर देणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक 90 आणि त्याचं उत्तर क्रमांक 2. ओके, प्रश्न क्रमांक 91 कडे जाऊयात. मॅप पॉइंटिंगचा प्रश्न होता आणि इथे जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दीव दमण दादरा नगर हवेली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यावरती हा प्रश्न आहे. मग तुम्ही जर का नकाशा बघितला गुजरातचा तर तुमच्या लक्षात येईल, तर दीव इथं आहे, दीवच्या पूर्वेला दमण आहे, दादरा मध्यभागी आहे आणि इथे नगर हवेली आहे. मग काठेवाड द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडे दीव एक बेट आहे, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दमण हे ठिकाण दीवच्या पूर्वेकडे आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे. दादरा प्रदेशाला समुद्रकिनारा लाभला आहे, चुकीचं आहे. आणि नगर हवेली या प्रदेशाला समुद्रकिनारा लाभलेला नाही, हे चौथं विधान त्या ठिकाणी बरोबर होतं. तुम्हाला इथे लक्षात येतच असेल. मी इथं काय विचारलं, चुकीची विधाने निवडा. फक्त आणि फक्त काय आहे, सी जे आहे ते त्या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणून उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी याचं उत्तर आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो प्रश्न क्रमांक 91 उत्तर आहे 4. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 92 कडे. क्लायमेटॉलॉजी किंवा हवामानशास्त्रावरचा प्रश्न आहे. आता हवेची ऊर्ध्वगामी प्रवाह म्हणजे काय, तापमान वाढल्यानंतर हवा गरम होते आणि हवा वरती उचलली जाते. सो ही जी वरती जाणारी हवा आहे तिला आपण ऊर्ध्वगामी प्रवाह असं म्हणतो. आणि याच्यावरती गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम झाल्यामुळे काय होतं, तर त्याचा जो वेग असतो किंवा हवा जी वरती उचलली जाते ती थोडी हळुवारपणे वरती उचलली जाते. सो विधान ए आणि विधान बी असे दोन्ही विधाने या ठिकाणी काय होते, तर बरोबर होते. सो गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव पण असतो आणि काय होतं, ऊर्ध्वगामी हवेचे जे प्रवाह आहे ते थोडे संथ सुद्धा त्या ठिकाणी होतात. सो प्रश्न क्रमांकाचं 92चं उत्तर काय आहे, दोन्ही विधाने त्या ठिकाणी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचं बघूयात प्रश्न क्रमांक 93. आता शाहीच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे. हॉर्मुजची जी सामुद्रधुनी आहे त्याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. आता हॉर्मुजची जी सामुद्रधुनी आहे ती प्रामुख्याने पर्शियाचे आखात व अरबी समुद्र यांना जोडते. ठीक आहे, पर्शियाचा आखात म्हणजे कुठलं, इराणाचं जे आखात आहे त्याच्या संबंधी आपण बोलतो आहोत. ही सामुद्रधुनी जी आहे तिची रुंदी 33 ते 95 किलोमीटरच्या दरम्यान आहे, बरोबर आहे. जागतिक तेल निर्यातीपैकी 33% तेलाचा वाटा जो आहे किंवा 33% तेलाची जी वाहतूक आहे ती याच भागातून होते. कारण की हार्मुज स्ट्रेटपासून आत गेल्यानंतर जे इराणचा आखात आहे तिथं असलेल्या अरब देशांना आपण काय म्हणतो, गल्फ कंट्रीज असं म्हणतो किंवा आखाती देश आपण त्यांना म्हणतो. आणि ते प्रामुख्याने खनिज तेलाचं उत्पादन करतात. चौथं स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं होतं. ही जी सामुद्रधुनी आहे तिच्यावरती ओमान आणि इराण, ठीक आहे, या दोन देशांकडे काय आहे तर प्रादेशिक हक्क आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त अ ब क हेच विधानं बरोबर होते. म्हणून काय आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93 पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 94 कडे. सोपा प्रश्न आहे. पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील
भरड गाळाचे संचयन होऊन त्रिकोणी आकाराचे जे मैदानं तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण पंखाकृती मैदानं असं म्हणतो, ज्याला आपण एल्युव्हियल फॅन्स असं इंग्लिशमध्ये म्हणतो. फॅक्च्युअल क्वेश्चन होता. पुढे बघूयात क्वेश्चन नंबर 95 पासून जर का तुम्ही इथे बघितलं तर एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स होते आणि काही प्रश्न जे आहेत ते तुमचे शाळेच्या पुस्तकातनं घेतलेत, 11-12च्या पुस्तकातनं, आणि काही पुस्तकं जे आहेत ते स्टँडर्ड सोर्सेसमधनं घेतलेले आहे. इथे पहिलाच प्रश्न होता तुमचा, सुमारे 8000 वर्षांपूर्वी राजस्थानचा प्रदेश आर्द्र आणि थंड हवामान अनुभवत होता. बरोबर आहे. आज जिथे राजस्थान आहे तिथं पहिले काय होतं, थंड आणि आर्द्र हवामान होतं. इव्हन खूप साऱ्या ठिकाणी नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे काय तर वनस्पती असल्याचे पण पुरावे आहेत. अंदाजे 10,000 वर्षापूर्वी शेवटचे हिमानी युगाचा कालखंड संपला आहे. बरोबर आहे. शेवटचं जे हिमयुग आहे ते संपलं आणि शेवटच्या हिमयुगामध्ये जे महाकाय हत्ती होते आता ते अस्तित्वात नाही, त्यांना मॅमथ असं म्हणायचे आणि त्यांचे अवशेष तुम्हाला आजही त्या ठिकाणी बघायला मिळतात. सो या ठिकाणी योग्य विधाने निवडा. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. वरील सर्व विधानं जे आहेत ते या ठिकाणी बरोबर होते. चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 96 इथं जर का तुम्ही बघितला एन्व्हायरमेंटचाच क्वेश्चन आहे. या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला ध्वनी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाची उच्चतम आणि निम्नतम जी मर्यादा असते डेसिबलमध्ये आपण ती दर्शवतो, विशिष्ट क्षेत्रांसाठी ती निर्धारित केलेली असते. सो 3 इथं पेअर दिल्या आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला इथे चुकीची पेअर निवडायची होती. औद्योगिक क्षेत्रासाठी जास्तीत जास्त आवाज हा 75 असला पाहिजे किंवा 70 ते 75च्या दरम्यान असला. आता काय असतं, 75 दिवसाच्या वेळी आहे आणि रात्रीच्या वेळी आहे तो 70 डेसिबलपर्यंत असला पाहिजे. सेम ठिकाणी इथे व्यावसायिक क्षेत्र असेल तर दिवसा तुम्हाला 65 परवानगी आहे डेसिबल, रात्री 55 डेसिबलपर्यंतची परवानगी असते. आणि रुग्णालय जे असतात किंवा शैक्षणिक संस्थांच्या सभोवतालचे जे क्षेत्र आहे त्या ठिकाणचं जे डेसिबल आहे ते 30 ते 35 नाही तर 40 ते 45 डेसिबलच्या दरम्यान असलं पाहिजे. त्याच्यामुळे सी ही जी पेअर आहे ती चुकीची ठरते. आणि इथे तुम्हाला तेच विचारलं होतं की चुकीची जोडी ओळखा, म्हणून प्रश्न क्रमांक जो 96 आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे बघा प्रश्न क्रमांक 97 पुन्हा 11वी-12वीच्या एन्व्हायरमेंटच्या बुकमधला हा प्रश्न आहे, कारण की मागच्या वर्षी जवळजवळ 3 ते 4 प्रश्न त्याच पुस्तकांमधून विचारले गेलेले आहे. सो हे लँडफिलचे कचरा व्यवस्थापन उद्यानात रूपांतर करणारे एकमेव शहर आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन होता. जनरली वेंगुर्ला शहर आहे जिथं कचऱ्याकडनं जो कचरा जमा होतो त्या लँडफिलचं किंवा कचरा कुंड्यांचं रूपांतर सुंदर अशा गार्डन्समध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. सो वेंगुर्ला या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 98. आता या ठिकाणी तुम्हाला कार्टाजेना प्रोटोकॉल विचारला गेला होता, जे जेनेटिकली मॉडिफाईड हे असतात, सजीव असतात किंवा ऑर्गॅनिझम्स असतात, त्यांचे इंटरनॅशनल ट्रेड संबंधीचा काय आहे हा करार आहे. सो जैव सुरक्षा प्रोटोकॉल हा जैवयुक्ता संबंधी एक आंतरराष्ट्रीय करार आहे, ज्याचा उद्देश म्हणजे आधुनिक जैव तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या सजीव रूपांतरित जीवांची सुरक्षित हाताळणी करणे. ठीक आहे. सो जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्सच्या वाहतुकीसंबंधी ट्रान्सपोर्टेशन संबंधीचा हा करार आहे. आणि हा जो करार होता हा 2000मध्ये स्वीकारला गेला आहे आणि 2003ला हा लागू झाला होता. सो हा एकदम सर्वश्रुत करार आहे. त्याच्यामुळे पर्याय जो आहे किंवा विधान बी जे आहे ते तुमचं चुकीचं राहतं. फक्त विधान अ जे आहे त्या ठिकाणी हे योग्य आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 98चं उत्तर आहे फक्त विधान अ योग्य आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 99. ड्युगॉंग नावाचा प्राणी आहे. या प्राण्याविषयी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि याच्यात काय म्हटलं होतं की 3 स्टेटमेंट दिले होते. ड्युगॉंग हा एक समुद्री वनस्पती भक्षी प्राणी आहे. जनरली याला आपण समुद्री गाय असं सुद्धा म्हणतो, कारण की समुद्राच्या तळावरचं जे गवत आहे ते गवत खाण्याचं काम हा प्राणी करत असतो. तो भारताच्या संपूर्ण किनारपट्टीवरती नाही आढळत. ठीक आहे. तो प्रामुख्याने जे मन्नारचा आखात आहे किंवा अंदमान निकोबारचा भाग आहे त्या ठिकाणी तो बघायला मिळतो. आणि याला अनुसूची क्रमांक 1 1972चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे इथं जर का तुम्ही बघितलं तर बिनचूक विधाने निवडा. फक्त अ आणि क विधान या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून तुमचं पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर आहे. 100वा प्रश्न बघा, अतिशय सोपा प्रश्न होता. लायकेन्स जे अगदी लायकेन्स तुम्हाला आपण मराठीमध्ये ज्याला दगडफूल असं पण म्हणतो, हे तुम्हाला जनरली जिथे खूप स्वच्छ हवा असेल अशा ठिकाणी बघायला मिळतात. खरं तर ते काय आहे, कॉम्बिनेशन आहे कोणाचं, शेवाळ आणि बुरशीचं, अल्गी अँड फंगी. ठीक आहे. सो अतिशय कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. अल्गी आणि फंगी एकत्र येऊन त्या ठिकाणी काय तर होतात, तर लायकेन्स तयार होत असतात. ओके. चला. सो थँक्यू सो मच.